Hello. 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 Uh, Amit, you can start. येस. ओके. सगळ्यांचे स्वागत आहे. हा कार्यक्रम पाहणाऱ्या सगळ्या दर्शकांचे इथे स्वागत करतो मी. हिंदवी स्वराज्य महासंघच्या युवा समितीच्या मंत्रीपदी माझी जबाबदारी आहे सध्या. आणि हिंदवी स्वराज्य महासंघ विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या करताना किंवा पुढे संभाजी महाराजांनी त्याचा संरक्षण करताना किंवा इतर मराठी राजांनी त्याचा विस्तार करताना, स्पेशली बाजीराव पेशव्यांनी त्याचा जो विस्तार केला, तर या कामी ज्या काही सरदारांनी आणि वीरांनी आणि योद्धांनी याच्यात योगदान दिले, तर ह्या त्यांचे आज विद्यमान वंशज जे आहेत त्यांनी एकत्र येऊन ही संस्था स्थापन केलेली आहे व अशी ही संघटना तयार झालेली आहे. 2019 साली या संघटनेची स्थापना झाली. आज भारत स्वतंत्र झाला असला तरी त्यामुळे तलवार उचलून लढण्याची जरी गरज नसली तरी देशहितासाठी व स्वराज्याचे सुराज्य होण्याच्या मदतीसाठी हे उद्दिष्ट ठेवून विद्यमान वंशज आपल्या परीने काय योगदान देऊ शकतात या भावनेने एकत्र येऊन या संघटनेची निर्मिती झाली आहे. आपण या संघटनेच्या माध्यमातून दरवर्षी 4 प्रमुख कार्यक्रम साजरे करण्याचे ठरवले आहे. त्यातील पहिला म्हणजे आज असलेला हिंदवी स्वराज्य शपथ दिन, म्हणजे ज्या दिवशी शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेऊन निर्मिती कार्याला शुभारंभ केला व तो हा आजचा पवित्र दिवस आहे. त्यानंतर असतो तो म्हणजे अटक विजय दिन, म्हणजे मराठी साम्राज्य विस्ताराचा सर्वोच्च बिंदू, ज्या दिवशी आपण अटकचा किल्ला म्हणजे सध्या जो पाकिस्तानात जो आहे तो आपण काबीज केला, तो दिवस. त्यानंतर जो असतो तो म्हणजे दक्षिण दिग्विजय दिन, तो म्हणजे शिवाजी महाराजांनी जे दक्षिणेत स्वराज्याचा विस्तार केला अगदी तंजावर पर्यंत, तो दिन आपण साजरा करतो. आणि त्यानंतर शेवटचा म्हणजे पानिपत शौर्य दिन, की ज्या दिवशी आपल्या मराठा साम्राज्याने अब्दाली सारख्या वायव्याकडे येणाऱ्या आक्रमणाला तोंड दिलं आणि त्यानंतर पुढे कुठल्याही प्रकारचं आक्रमण नंतर झालं नाही, असं हे पानिपत शौर्य दिन आपण त्याला मानतो आणि तो 14 जानेवारीला साजरा करतो. त्याशिवाय विविध सामाजिक कार्यक्रम आपण हाती घेतलेले आहेत. जसे सह्याद्रीच्या खोऱ्यातील मावळ प्रांतातील जी लोक आहेत, जे तरुण आहेत, त्यांना सैन्य भरतीत कसं काय आपल्या जाऊ शकू, आपण त्यांचं प्रोत्साहन करून त्यांना प्रशिक्षण करून कसे आपण पाठवू शकू, ह्या उद्दिष्टाने आपण काही कार्यक्रम आणि हे आपण ठरवलेलं आहे. तो आता गेल्या वर्षभरात कोविडच्या कारणामुळे ते होऊ शकलं नाहीये, पण ते एक उद्दिष्ट आहे. शिवाय आपण अन्नदान योजना आणि कोरोनाच्या काळात जी विशेष म्हणून आपण जी सामाजिक भान ठेवून जवळजवळ 1000 कुटुंबांना आपण जे अन्न पुरवले, अन्नदान केलं किंवा शिधा पोहोचवली, तर या अशा टाईपच्या सामाजिक कार्यक्रमात पण आपला हात असतो या संघटनेचा. तर हा बेसिकली मी सगळ्यांचं इथे परत एकदा स्वागत करतो. आणि आज खरं म्हणजे शिवाजी महाराजांनी जे स्वराज्याची संकल्पना मांडली आणि त्यांनी ठरवून जे कार्याला सुरुवात केली, तर ती खरं तर भोर तालुक्यात रायरेश्वर मंदिर आहे, म्हणजे तिथे शिवमंदिर आहे,
तिथे रक्ताभिषेक करून आपल्या करंगीला कापून ती संकल्प करून तिथे प्रतिज्ञा करून पुढे त्यांनी हे कार्य सुरुवात केली. तिथे खरा मानस आपला होता की तिथे आपण हा कार्यक्रम करावा, पण कोरोनाच्या स्थितीमुळे तो न करता आज जे कोरोनाची ही भयंकर स्थिती आणि परिस्थिती जी निर्माण झाली त्याच्यामुळे समाजाला जे एक प्रकारचं हे आलेलं आहे, काय जो गोंधळून गेलेला आहे, काय करावं, कसं या समस्याला तोंड द्यावं. तर ह्याच्याकरता आपण असं ठरवलं की एक वैद्यकीय हे म्हणजे जे एक्सपर्ट आहे त्यांच्याकडनं एक मार्गदर्शन मिळावं आणि त्याचं एक त्याच्या माध्यमातून प्रबोधन होऊन लोकांपर्यंतही पोचावं. तर त्या हिशोबाने आपण आपले ज्येष्ठ सभासद डॉक्टर अतुलजी बिनीवाले यांना आपण निमंत्रित केलेलं आहे आणि ते आपल्याला उपदेश देणार आहेत आणि त्याच्यानंतर प्रश्नोत्तर सेशन होणार आहे. त्याच्यात आपलं वेगवेगळे प्रश्न आपण विचारू शकतो. तर यासाठी मी पहिल्यांदा मात्र हिंदवी स्वराज्य शपथ दिनाच्या महत्व आणि त्याचं विस्तारित जी माहिती आहे, तर विस्तृत माहिती आहे, तर ती मी देण्यासाठी विक्रमसिंहजी मोहिते त्यांच्याकडे मी सुपूर्द करतो. धन्यवाद. नमस्ते. हिंदवी स्वराज्य शपथ दिन उत्सव आज आपण साजरा करत आहोत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक वेगळं म्हणायला काय हरकत नाही, कारण सध्याचा जो विषय आपल्या सगळ्यांच्या वाचनात, ऐकण्यात आणि बोलण्यात येतो त्याला थोडंसं बगल देऊन एक वेगळा विषय आपण आज चर्चा करणार आहे. ही घटना घडून गेलेला 376 वर्ष ह्या वर्षी पूर्ण झाली आहेत आणि स्वराज्य शपथ दिन म्हणजे काय, आणि ठीक आहे काही मुलं 16 वर्षाची, 23 वर्षाची, 24 वर्षाची मुलं डोंगरावर जातात आणि तिथे जाऊन मंदिरामध्ये जाऊन काही संकल्प केला. मग त्याचं महत्व काय, तर आपल्याला 376 वर्षापूर्वीची परिस्थितीची थोडीशी कल्पना येण्यासाठी मी तुम्हाला मागे घेऊन जातो. आपला उद्देश इतिहासात रमणे हा नाही आहे, परंतु कुठलाही समाज जर का इतिहासापासून धड्या घेणार नसेल आणि इतिहासापासून काही शिकणार नसेल तर त्या समाजाचं भविष्य सुद्धा शाबूत नसतं आणि पुण्याच चुका आणि परिस्थिती पुन्हा ओढून घेऊ शकतो. म्हणूनसाठी आपल्याला थोडं इतिहासात जाऊन थोडं डोकवायचं आहे. तर जसं आता म्हणल्याप्रमाणे की 376 वर्षापूर्वीची परिस्थिती काय होती हे समजण्यासाठी आपल्याला त्याच्याही आधी हे जेव्हा शपथ घेतली त्यावेळेसचा काळ आणि त्याच्या आधीचा काळ, तर ही शपथ छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा घेतली तेव्हा त्यांचं वय 15 ते 16 वर्षाचं होतं. शिवाजी महाराजांचा जन्म 1630 सालचा, शपथ घेतली 1645 साली. तर याचा अर्थ 15 ते 16 पूर्ण झाला, 15 पूर्ण 16वं लागलं होतं, असा तो काळ होता त्यांचा वयाचा. दुसरा, ते स्वतः एका आदिलशाही सरदाराचे पुत्र होते व एक 400 ते 500 गावांचं असं त्यांचं एक छोटस जहागीर होती, राज्य म्हणा, जहागीर म्हणा, आणि ते घेऊन ते तिथे पुण्यात वास्तव्यात होते. त्याच्या आधी जवळजवळ 1000 वर्ष म्हणजे 933 वर्ष एक्झॅक्टली, शिवाजी महाराजांनी शपथ घेतल्या आधी 933 वर्ष जे आपण सगळं विसरलेलो आहोत, ते म्हणजे 1712 मध्ये एक अरब सल्तनतचा सरदार मोहम्मद बिन कासिम 1712 मध्ये त्यांनी सिंध प्रांतावर आक्रमण करून तिथला राजा दहीर सेन याला हरवलं, त्याला मारलं आणि सिंधवर अरबांचं आणि ही जी तिथं उमेद खलिफत म्हणून होती त्याचं राज्य स्थापन झालं. ही घटना 933 वर्ष शिवाजी महाराजांनी
शपथ घेण्याच्या आधी झालेली होती. त्याच्यानंतर इसवी सन 1000 ते 1027 पर्यंत 28 वर्षामध्ये गझनीच्या महम्मदनी 27 स्वाऱ्या भारतावर केल्या. आणि हा सिलसिला कसा वाढत गेला हे आपल्याला लक्षात आलं म्हणजे कळेल की ह्या शपथ दिनाचं आणि ह्या शपथेचं किती महत्व आणि स्वराज्य स्थापन केलं त्याचं किती महत्व. तर 27 वेळा गझनीच्या महम्मदानी हल्ला केला. हे का हल्ले करत होते तर ह्यांना एक प्रकारची ऊर्जा मिळालेली होती. तिथे नवीन धर्म स्थापन झाला होता, नवीन खलिफत निर्माण झाल्या होत्या आणि आपलं राज्य निर्माण करणं, आपली खलिफत वाढवणं, धर्म प्रसार करणं व संपत्ती मिळवणे असे अनेक त्याचे उद्दिष्ट होते आणि ते लोक बाहेर पडत होते आणि जबरदस्त अटॅक शेजारच्या पाजारच्या राज्यांवर करत होते. 1192 मध्ये महम्मद गौरी आणि पृथ्वीराज चव्हाणची तिसरी लढाई झाली आणि त्याच्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचा मृत्यू झाला आणि दिल्लीची आपलं राज्य जे भारतीय जे हिंदू राज्य म्हटलं जातं ते संपुष्टात आलं. 1206 ते 1526 या काळामध्ये दिल्लीवर आणि भारताच्या बऱ्याच मोठ्या राज्यांवर आणि भागावर 5 सुलतानी राजवटी आल्या. खिलजी राजवट, तुघलक राजवट, सईद राजवट, लोधी आणि शेरशाह सुरी अशी 1540 पर्यंत ही राजवट होती. 1301 मध्ये रणथंबोरचा राजा राय हम्मीरदेव चौहान जो पृथ्वीराज चव्हाणाचा 6वा वंशज होता त्यांनी शेवटचा निकराचा लढा दिला आणि परंतु त्या खिलजीच्या विरुद्ध त्याची काहीतरी मोठे अशी तत्वाच्या लढाई करत असताना ते पण हारला, फितुरी झाली आणि सर्व राज्य संपुष्टात आलं. 1301 मध्ये प्रचंड मोठा स्त्रियांनी जोहार केला आणि रणथंबोरचं राज्य हे संपुष्टात आलं. 1303 मध्ये चितोडमध्ये तोच प्रकार झाला. चितोडचं राज्य संपुष्टात आलं. हजारो स्त्रिया आणि लोकांचे कत्ली झाल्या आणि जोहार झाला हे आपल्याला माहितीच आहे. त्याच्या आधी 1294 साली देवगिरीचं यादवांचं राज्य संपुष्टात आलं. आणि ही जी नावं मी देतोय आणि आपण चर्चा करतोय ही नावं अशी होती की ज्यांच्यामध्ये काहीतरी शक्ती होती, ज्यांच्यामध्ये ह्या प्रचंड शत्रूच्या लोंढ्याला तोंड द्यायची शामत होती. इतर अनेक छोटे राज्य ह्या सगळ्यामध्ये खालसा झाले, नामशेष झाले किंवा मांडलिक झाले. सो आपण आता बघितलं की 1294 मध्ये देवगिरी पडलं. 1347 मध्ये दक्षिणेमध्ये बहामनी सत्तेचा उगम झाला. त्यामुळे आतापर्यंत दक्षिण यादवांचं पडल्यानंतर तिथून सुरुवात झाली आणि 1347 मध्ये दक्षिणेच्या बहामनी सत्ता झाली. ती 1490 पर्यंत टिकली आणि 1490 नंतर विजापूर, अहमदनगर, बिदर आणि गोवळकोंडा असे 5 बहामनी सत्तेच्या याच्यातनं निर्माण झालेल्या इतर सत्ता अस्तित्वात आल्या आणि त्या सत्ता म्हणजे ते एकमेकांमध्येच राज्य वाटून घ्यायला लागले. राज्य हिंदुस्थानमध्ये हे सगळे बाहेरनं आलेले आणि हे एकमेकांमध्ये वाटणी करून आपलं भारताचे वर राज्य करत होते. त्याच्यानंतर 1526 मध्ये बाबर येऊन त्यांनी मुघल साम्राज्याची स्थापना केली आणि त्यानंतर त्याच्या आधी आपण बघितलं दिल्ली गेलं पडलं, चितोड पडलं, कर्णावती पडलं, देवगिरी पडलं, विजयनगर पडलं. असे एक एक करून सर्व भारताची सत्ता परकीयांच्या हातामध्ये जायला लागली. बाबर आणि मुघल यांच्यामध्ये हुमायून 1530, अकबर 1556, जहांगीर 1605, शहाजहान 1628 आणि औरंगजेब 1658 साली गादीवर आले आणि त्यांनी आपापली सत्ता वाढवायला आणि हे अतिशय अँबिशियस असे राजे होते. आता हे कोण होते लोक आणि
हे परकीय परकीय सत्ता आपण का म्हणतो? आजच्या परिस्थितीमध्ये जर का बघितलं तर ते परकीय वाटत नाहीत, परंतु आपण परकीय सत्ता का म्हणतो? तर हे सर्व मंडळी मंगोलिया, उझबेकिस्तान, तुर्कस्तान, कझाकिस्तान, इराण, अफगाणिस्तान येथून इकडून आले होते. आणि त्यांचा जो एकंदरीत सगळा जी एक प्रकारची राज्य करण्याची जी परिस्थिती होती किंवा राज्य करण्याची जी स्टाईल होती, ती स्टाईल अनाकलनीय होती. आपल्याला आपलं राज्य आणि आपला देश तोपर्यंत भारत देश हा जवळजवळ 2-2.5 हजार वर्षाची संस्कृती आणि राज्यकारभार आणि एकंदरीत संस्कृतीचा ठेवा असलेली अशी संस्कृती होती. आणि ही जी प्रचंड प्रमाणामध्ये जी लोंढा आपल्या देशामध्ये येत होता आणि हा जो नवधर्मांध लोक आणि त्यांचा जो एकंदरीत परिस्थिती होती आणि त्यांची राज्यकारभाराची जी परिस्थिती होती, त्याच्यामुळे राजकारण, समाजकारण, राजनीती, युद्धाची तंत्र, न्याय, नीती, धर्मांधता हे सगळं आपल्याला अनाकलनीय होतं. आणि जवळजवळ तुम्ही बघाल 900 वर्ष त्याच्या आधी आपला पृथ्वीराज चव्हाण गेल्यापासून सुद्धा जवळजवळ 453 वर्ष आपल्याला या सगळ्या परिस्थितीशी कसं तोंड द्यायचं ह्याच्यामध्येच आपले गेलेले दिसतात. आणि एक 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 राज्य पडत गेली, एक 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 राज्य आणि राजे मारले गेले किंवा ते मिंधे झाले किंवा मांडलिक झाले. इवन मराठे सरदार जे होते, राजपूत सरदार होते, ते ह्या लोकांच्या सल्तनत मध्ये म्हणा किंवा त्यांच्या राज्यांमध्ये नोकरी मिळवणं आणि खुशमस्करी करणं आणि त्याच्यामध्ये समाधान मानायला लागले. आणि अशी सगळं एकंदरीत अंधार परिस्थिती झाली. आणि तुम्ही फक्त व्हिज्युअलाइज करा की कशी परिस्थिती असेल त्यावेळेस. आणि ह्या सगळ्यांची म्हणजे आता आपण म्हणतो राजकारण किंवा नीती नियम बाजूला ठेवले म्हणजे काय झालं, तर एखादा राजा जिंकला किंवा राज्य जिंकला तर त्या राजाचं मुंडकं उडवायचं, ते कापायचं, ते काठीला लावायचं आणि अख्ख्या भारतभर जिथे जिथे आपली सत्ता आहे आणि सत्ता नाहीये तिथे फिरवायचं आणि दवंडी पिटवायची की आम्ही या राजाला मारले. आणि त्या राजाचं अतिशय फार मोठं असं नाव असायचं त्यावेळेस किंवा त्याची इज्जत असायची, त्याची एकंदरीत परिस्थिती आणि राज्याच्या बद्दल आदर्श असा असायचा. अशा लोकांची परिस्थिती अशी करून टाकली. एखाद्या राजाला मारायचं, त्याचं सालटी सोलायची, नख काढायची, बोटं कापायची आणि त्या राज्याच्या दरवाज्यात खुंटीवर अडकवून ठेवायची. त्याच्यानंतर भाषा, आता हे मंगोल, उझबेक, तुर्कस्तान ह्यांना संस्कृत, मराठी, इतर भाषा, भारताच्या राजसैनी भाषा, त्यावेळेसचे जे इतर उत्तर भारतीय किंवा दक्षिण भारतीय राजा असतील यांच्याशी काही घेणं देणं नव्हतं. तर त्यामुळे प्रॉब्लेम काय झाला की जवळजवळ जेव्हा शिवाजी महाराजांनी राज्य स्थापन केलं त्यावेळेसची जी पत्र मिळतात त्या पत्रांमध्ये जवळजवळ 75% फारसी शब्द होते. त्यामुळे भाषेवर सुद्धा आपल्या घाला झाला होता. अशी सगळी परिस्थितीमध्ये आणि हे का पसरले लोक, तर आपल्यामध्ये एकी नव्हती. सहिष्णुता आणि अहिंसा ह्या तत्वाचा जोर वाढला होता. आपल्याला राज्यकारभार आणि शत्रूचे हे पॉलिसीज आणि धर्मांधता ही समजलीच नव्हती. तेव्हा पण समजली नाही, आता पण समजली नाही. राष्ट्र म्हणून काही विचार नव्हता आणि चाकरी करण्यामध्ये, नोकरी करण्यामध्ये समाधान. ह्या सर्व परिस्थितीमुळे ह्या सगळ्या लोकांचं फावलं. आणि शेवटी अशा परिस्थितीमध्ये अनाकलनीय, अक्षरशः जे शक्य नाही, अतर्क्य असं, अशक्य अशी गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या 16व्या वर्षी केली. ती म्हणजे की हिंदवी स्वराज्याची स्थापनेची शपथ घेतली त्यांनी. आणि अशा परिस्थितीमध्ये जगण्यापेक्षा
ह्याला तोंड देणं हे किती महत्वाचं आहे हे त्यांनी दाखवून दिलं. आणि एका मोठ्या बलाढ्य अशा शत्रूशी आणि त्यानंतर इंग्रज, पोर्तुगीज अजून आले यांच्या विरोधात त्यांनी निशाण फडकवलं आणि अलौकिक असा पराक्रम दाखवला. आणि आपल्या संस्थेचे बरेचसे सन्माननीय सदस्य हे त्या शिवाजी महाराजांना, संभाजी महाराजांना, बाजीराव पेशवा यांना सगळ्यांना साथ दिलेले मोठे मोठे सरदार मंडळींची वंशज आहेत, याचा आपल्याला खचितच अभिमान आहे. ही शपथ रायरेश्वर इथे शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या सवंगड्यांनी घेतली. रायरेश्वर हे भोर तालुक्यात आहे, पुण्यापासून जवळजवळ 82 किलोमीटरवर आहे. अतिशय अप्रतिम सुंदर असं ठिकाण आहे. त्याची उंची आपल्याला माहितीये महाबळेश्वर 3000 ते 3500 फूट उंचीवर आहे. रायरेश्वरची उंची 4505 फूट आहे आणि पुण्यापासून फक्त 82 किलोमीटरवर आहे. अतिशय आपण सगळ्यांनी भेट दिली पाहिजे. आणि अशा ठिकाणी त्यांनी स्वराज्य स्थापनेचा संकल्प केला आणि ह्या संकल्पाची शक्ती किती प्रचंड असेल ती हे पुढे जवळजवळ 150 वर्ष मराठ्यांचं राज्य हे अखंड वाढत गेलं आणि विस्तारत गेलं. तर स्वराज्यापासनं ते आटकेपासनं ते तंजावर पर्यंत पसरलं आणि आटकेपासनं कटक पर्यंत आणि तंजावर पासनं पेशावर पर्यंत हे पसरलं. हे सगळं केवळ आणि केवळ ह्या शपथ घेतली आणि स्वराज्य स्थापन करण्याचे त्यांनी जो संकल्प केला या संकल्प शक्तीमध्ये होता. त्यामुळे या दिवशी आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सर्व सवंगडी आणि सर्व मंडळी ज्यांनी यांना मदत केली यांना मनापासून नमन करूया. आणि या संकल्प शक्तीच्याच बरोबर आपण त्यांच्या संकल्प शक्तीची कडनं ताकद घेऊन आज आपल्याला जो शत्रू आपल्या पुढे उभा आहे करोना सारख्या माध्यमातनं, त्या करोनाच्या शत्रूचं कसं तोंड देता येईल याच्यावर आपला विचारविनिमय आज होणार आहे. आणि तर ते संकल्प करून आपण ते नक्की यशस्वी होऊ शकू याची मला पूर्ण खात्री आहे. आणि याचबरोबर मी अतुलजी बिनीवाले यांचं स्वागत करतो. ते सुद्धा अतिशय मोठ्या सरदार घराण्यातनं आहेत आणि त्यांची ओळख नातू साहेब करून देतील. आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. हॅलो, ऐकू येतं सगळ्यांना? हा, धन्यवाद विक्रमजी. आपण ही सगळी विस्तृत माहिती दिली आणि कसा शपथ घेऊन हा संकल्प जो आहे स्वराज्याचा आणि हा शिवाजी महाराजांनी इथून सुरुवात केली याच्याबद्दल सांगितले, त्याच्याबद्दल धन्यवाद. आपल्या कार्यक्रमाला आता एअर मार्शल भूषण गोखलेजी आणि लेफ्टनंट जनरल निंबोरकरजी हे पण जॉईन झालेले आहेत. त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो. आणि इथून पुढे आपण नातूजींना मी हँडओव्हर करतो, म्हणजे ते अतुलजी बिनीवाले, डॉक्टर अतुलजी बिनीवाले जे आपल्याला प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत, त्यांच्याबद्दल ते इंट्रोडक्शन देतील. धन्यवाद अमित. आज आपल्याला या इथे जे वक्ते मिळालेले आहेत ते श्री अतुलजी बिनीवाले, डॉक्टर अतुल बिनीवाले. खूप जुना परिचय आहे आमचा, त्यामुळे मला असं जी वगैरे लावताना जरा अवघड जात आहे, परंतु त्यांच्या अधिकाऱ्यांचे खूप मोठे आहेत. आत्ताच विक्रमजी म्हणले त्याप्रमाणे सरदार विसाजी पंत बिनीवाले यांचं जे घराणं आहे त्या घराण्यातनं ते येतात. आणि त्याच्यामध्ये त्यांच्याकडे म्हणजे घरात गेले 2-3 पिढ्या तर डॉक्टरी व्यवसायच आहे. अतुल स्वतः उत्कृष्ट बॅडमिंटन प्लेअर होता, महाराष्ट्राचा कॅप्टन होता. त्यामुळे मगाशी आपण ऐकलं असेल तर विक्रमजी त्यांना रेफर करताना बोला कॅप्टन असं म्हणले, कारण बऱ्याच लोकांना कळलं नसेल त्याचं. तर ते महाराष्ट्राचे त्यांचे कॅप्टन, ज्या टीम मध्ये विक्रमजी पण होते. अतुल बिनीवाले बीजे मेडिकल मधनं डॉक्टर झाले, MD झाले, MD न्यूरो, MD कार्डिओ, डबल MD त्यांनी डिग्री घेतली.
ऑस्ट्रेलियामध्ये काही काळ होते, लंडनमध्ये होते, परदेशात अनेक वर्ष काम करून पुन्हा भारतात परतले आणि इथे त्यांची ॲज अ फिजिशियन त्यांची खूप चांगली उत्कृष्ट सेवा ते लोकांची करतात. पुणे इंटरनॅशनल सेंटरचे ते फाउंडर मेंबर आहेत आणि त्याच्याच बरोबर बॅडमिंटन संघटनेमध्ये खूप ऍक्टिव्ह असतात. भारतामध्ये जितक्या मोठ्या स्पर्धा होतात त्या स्पर्धांमध्ये एक मेडिकल सपोर्ट लागतो मोठा आणि त्या संपूर्ण याच्यात वैद्यकीय सपोर्ट देण्यामध्ये अतुल बिनेवाले कायम अग्रेसर असतात. त्याचबरोबर अनेक सामाजिक कार्यांमध्ये अतुल बिनेवाले स्वतः भाग घेतात. पुण्यामध्ये एक संस्था चालते निरामय म्हणून, त्या निरामय संस्थेचं पहिल्यापासून ट्रस्टी आहेत ते, मेडिकल ट्रस्टी आहेत त्यातले, आणि पुण्यामधल्या जवळपास 75,000 मुलांचं मोफत लसीकरण ज्या संस्थेमार्फत झालं ती निरामय संस्था, ते गेले 13 वर्ष त्याच्यावर काम करतायत. त्याचबरोबर बॅडमिंटन संघटनेचे सुद्धा ते पुणे शहराचे उपाध्यक्ष आहेत, पुणे जिल्ह्याचे. आणि विश्व हिंदू परिषदची एक इंडिया हेल्थलाईन नावाची सेवा होती, ज्याच्यामध्ये डॉक्टर्सच्या माध्यमातून सर्वोत्कृष्ट जे वेगवेगळ्या पॅथीज मधले आणि वेगवेगळ्या स्पेशालिटीज मधले डॉक्टर्स आहेत त्या डॉक्टर्सच्या माध्यमातून गरीब रुग्णांना मोफत कन्सल्टेशन देण्याची एक सेवा सुरू केली होती भारतभरामध्ये. त्याचे ते महाराष्ट्राचे अध्यक्ष होते आणि पुण्यात त्यांच्या माध्यमातून बऱ्याच गरीब रुग्णांना मोफत सेवा ही मिळून गेलेली आहे. आज हा विषय आपण जो निवडला त्या विषया अनुरूप सुद्धा त्यांचं स्वतःचा अभ्यास प्रचंड आहे. गेले दीड वर्ष करोनाचा रोग भारतामध्ये आल्यापासून ते त्यांच्या अनेक पेशंट्सना ट्रीट करतायत. काही शेकडो पेशंट्सना त्यांनी आजपर्यंत ट्रीट केला असेल करोनामध्ये, आणि त्यामुळे त्यांचा त्या संदर्भातला स्वतःचा अनुभव, त्यांचा स्वतःचा खूप अभ्यास आणि जगभरामध्ये या संदर्भात काय आता ट्रेंड्स चालू आहेत त्याच्यातला अभ्यास काय सांगतो. आपल्याकडे आपण पाहतोय गेले काही दिवस हे औषध मिळत नाही, ते औषध मिळत नाही, ऑक्सिजन मिळत नाही, हॉस्पिटल मिळत नाही, असं एक साधारण गोंधळाचं वातावरण झालंय, कारण आकडा खूप वाढलाय. तर ह्या गोंधळाच्या वातावरणामध्ये सर्वसामान्य व्यक्तीला हे कळलं पाहिजे की बाबा नक्की काय आहे, याच्या मागची भूमिका काय आहे, याचा कोणीतरी तज्ज्ञांनी आम्हाला मार्गदर्शन करायला पाहिजे. बऱ्याच वेळेला अज्ञानामुळे भीती आणि भीतीमुळे कदाचित आजार वाढण्याची शक्यता ही जास्ती असते. अज्ञान जर दूर झालं, लोकांना जर त्याबद्दलचं खरी माहिती मिळू शकली तर निश्चितपणे लोकांमधली भीती कमी होईल आणि त्याचा परिणाम असा होईल की करोना जरी झाला तरी त्या व्यक्तीला भीतीपोटी तो जो वाढतो तो वाढणार नाही. आणि समाजामध्ये साधारणपणे सर्वांनाच त्याची माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून खरं जेव्हा परवा त्यांच्याशी मी बोललो त्यावेळेला लगेच ते तयार झाले, त्यावेळी मी जरूर बोलीन, माझे अनुभव मी सांगेन, जगभरामध्ये त्या संदर्भात काय ट्रेंड्स चालू आहेत त्या सांगेन. त्याचबरोबर उपस्थित जे आपले सगळे सदस्य असतील त्यांच्या प्रश्नोत्तरांना पण मी निश्चितपणे उत्तर देईन, प्रश्नांना. तर हा डॉक्टरांचा अल्प परिचय आहे. सांगण्याला खूप गोष्टी आहेत, परंतु सगळे आता डॉक्टरांचे विचार ऐकायला इथे असुसलेले आहेत. त्यामुळे मी अमितला विनंती करतो की पुढे कार्यक्रम न्यावा. धन्यवाद. अमित, आपलं मार्गदर्शन भाषण चालू करावं. तुमच्याकडे मी हँडओव्हर करतो. नमस्कार सर्व ज्येष्ठ मंडळी आणि उपस्थित मंडळींना नमस्कार आणि धन्यवाद. मला याबद्दल काही बोलायला मिळालं तर चांगलं. यावेळेचा जो शत्रू आहे तो उझबेकिस्तान किंवा अफगाणिस्तान मधनं आलेला नाही, तो चायनामधनं आला. म्हणजे जरा करतोय, या सगळ्या गोष्टी तो आत्ताही करतोय. अजूनही आपल्या व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी किंवा अशा माध्यमातून हे सांगितलं जातंय की हा खरा आजारच नाहीये आणि हे फक्त फार्मसी इंडस्ट्रीचं किंवा पॉलिटिकल स्कॅन्डल आहे एका प्रकारचं.
परंतु मित्रांनो, लक्षात ठेवा की हा आजार आहे आणि हा आजार खरा आहे आणि तो हजारो लाखो लोकांना मारतोय. बरं, इथेच नाही तर जगभर मारतोय. आणि त्यामुळे त्याची दाद ही घ्यायलाच हवी, काही प्रोटेक्शन आपण करायलाच हवं आणि त्याच्याबरोबर काही गोष्टी या पाळायलाच हव्यात. अर्थात जेव्हा इतक्या मोठ्या स्केलवर गोष्टी घडत असतात तेव्हा कायमच एक चान्स असतो की त्याच्याबद्दलच्या काही अफवा येतात, काही गैरसमज तयार होतात आणि ह्या अफवा आणि गैरसमज इतके जोरात फैलावतात की मग वाटतं की हे लवकर फैलावतात का आजार फैलावतात. इतकं कॉमनली लोक विश्वास ठेवू शकतात की हे सगळं फक्त फार्मास्युटिकल इंडस्ट्रीचं नाटकच आहे, हे फक्त त्या कुठल्या तरी लिंक मधनं कोणाला तरी पैसे मिळवण्यासाठी केलेलं नाटक आहे. तर ते जर नाटक असेल तर आपण त्यातले फार किरकोळ असे प्लेयर्स आहोत, तर त्याच्यामुळे हे नाटक नाही. करोना हा आजार गेले 1.5 वर्ष आपण फक्त त्याबद्दलच ऐकतोय. कधीही न्यूज लावा, कधीही पेपर उघडा, कधीही कोणाशीही बोला, हा विषय काही आपल्या समोरून जात नाही आणि पुढच्या काही महिन्यात कदाचित काही वर्षात जाणारही नाही. परंतु त्याच्याबद्दलचे काही समज आणि गैरसमज हे दूर करण्याचा हा थोडासा प्रयत्न. करोना हा एक व्हायरसचा आजार आहे. जसा फ्लू तसाच करोना, फक्त दोघांची पोटन्सी वेगळी, दोघांची अटॅक करण्याची पद्धत वेगळी, दोघांची मारण्याची क्षमता वेगळी, परंतु तसाच एक व्हायरल इलनेस आहे. कोणीच म्हणू शकत नाही की या व्हायरस इलनेस बद्दल सर्व काही माहिती आहे, कारण जगात ते कोणालाच सगळं काही माहित नाही. सगळ्यांनाच हा नवीन आहे आणि सगळेच त्यातनं शिकतायत. तो प्रत्येकाने आपापल्या समोर आलेली परिस्थिती पाहून आणि जागतिक परिस्थितीचा अंदाज घेऊन आपापले आखाडे त्याच्याबद्दल बांधायचे असतात. पुण्यामध्ये जोरदार साथ आहे आत्ता सुद्धा आणि सर्व हॉस्पिटल, सर्व इंटेन्सिव्ह केअर, सगळ्या ऑक्सिजन बेड्स वगैरे भरलेले आहेत. म्हणजे नक्की होतं काय, तर त्यातली ॲब्सोल्यूट ट्रूथ जे म्हणतात की नक्की काय घडतं की ज्याच्याबद्दल इतर कोणी वेगळं काही सांगत नाहीये, तर हा एक विषाणू आहे हे सर्वांना माहिती आहे. हा जनरली आपल्या शरीरात प्रवेश करतो नाक, तोंड किंवा डोळे अशा भागात. प्रथम भीती वाटत होती की हा सरफेसेसवर राहतो का आणि त्याच्यामुळे डिसइन्फेक्शन करायचं का आणि सारखं ते पुसायचं का आणि धुवायचं का. आता असं वाटतंय की तो प्रकार त्या मानाने कमी असावा, वेरॅज डायरेक्टली एका पेशंटकडनं दुसऱ्या पेशंटला मिळण्याचं प्रमाण हे जास्तीत जास्त आहे. आणि तो झाल्यानंतर सुदैवाने 95% लोकांना अतिशय माइल्ड असा आजार तयार करतो. आणि त्या माइल्ड आजारात काही लोकांना ताप येतो, काही लोकांना सांधे दुखतात, काही लोकांना नुकताच वीकनेस येतो, काही लोकांना चव जाते, सेन्स ऑफ स्मेल जातो, काही लोकांना डायरिया होतो, काही लोकांना इतर काही होतात, सर्दी खोकला या टाईपचे. परंतु फॉर्च्युनेटली बिग पर्सेंटेज म्हणजे जवळपास 95% वेळेला तो आयदर काहीही सिम्पटम्स दाखवत नाही किंवा अत्यंत माइल्ड प्रकारचे सिम्पटम्स दाखवतो. पण मग उरलेल्या 5% लोकांना काय होतं, हा आजार झाल्यानंतर साधारणपणे 4थ्या, 5व्या, 6व्या दिवशी आणि कधी कधी 10व्या दिवसापर्यंत हा वाढत वाढत जातो. आणि जसजसा तो शरीरात इतर काही ऑर्गन्सना डॅमेज करू लागतो तशी त्याची स्ट्रेंथ वाढत राहते आणि त्यामुळे तेवढा त्या पेशंटचा धोकाही वाढत राहतो. शिवाजी महाराजांनी किंवा यांनी जसे एक गड काबीज केला, मग दुसरा केला, मग तिसरा केला, असं करत करत वाढलं, त्याच पद्धतीवर हा शिवाजी महाराजांप्रमाणेच गनिमी काव्याचा वापर करून हा वेगवेगळे आपले अंग पेशंट्सना दाखवतो. काही लोकांना, मेजॉरिटी ऑफ दॅट लोकांना छातीमध्ये, फुफ्फुसांमध्ये हा आजार जातो आणि त्याच्यामुळे निमोनिया होतात. काही लोकांना रक्ताच्या गुठळ्या होतात,
रक्त क्लॉट व्हायला लागतं आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये आणि त्याच्यामुळे काही आजार होतात. आणि मग इतर सुद्धा म्हणजे किडनीज फेल होणे, लिव्हर फेल होणे, हृदयावर त्याचा परिणाम, अशा बऱ्याच काही गोष्टी त्याच्यामुळे होऊ शकतात. त्यामुळे हा सिरियस आहे, यात काही वाद नाही, आहे यात काही वाद नाही. मग करायचं काय? जर झालं तर करायचं काय? कुठलेही नवीन सिम्पटम्स आता आले, म्हणजे साधी सर्दी असो, ताप असो, अंगदुखी असो, आज मला जरा बरं नाही वाटत आहे इतपत असो, प्रत्येकाने चटकन धरून चालायचं की हा असू शकतो, असेलच असं नव्हे पण असू शकतो. आणि मग जितक्या लवकरात लवकर ते स्वतःला विलगीकरण करू शकतात, आयसोलेशन करू शकतात, तितकं त्यांच्या इतर फॅमिली मेंबर्सच्या दृष्टीने किंवा इव्हन समाजाच्या दृष्टीने चांगलं. या विलगीकरणाचा फायदा एकच असतो की त्यांच्यापासनं इतर 10 जणांना चटकन होत नाही. त्यातले काही जे आपण नवीन स्ट्रेन ऐकतो आता, की साऊथ आफ्रिकन स्ट्रेन आणि युरोपियन स्ट्रेन, आणि आता 2 भारतीय आत्मनिर्भर स्ट्रेन्स जे आहेत ते सुद्धा अत्यंत इन्फेक्शियस आहेत आणि त्याच्यामुळे चटकन छोट्याशा डोसमध्ये सुद्धा इतरांना हा आजार होऊ शकतो. त्यामुळे काळजी घेणं हे महत्वाचं. कुठलेही सिम्पटम्स आले की पहिले धरून चालायचं की हे असू शकतं का, आणि आपल्याला विलगीकरण करायचं. मास्क वापरणे, सॅनिटायझर वापरणे याबद्दल मी फार बोलत नाही, कारण ते मस्ट आहे, सगळ्यांनी करायलाच हवं. आणि त्याच्याबद्दल खूप साऱ्या वेळा खूप साऱ्या जणांना सांगून झालंय, दंड करून झालेत, मारून झालंय वगैरे वगैरे, पण तरी सुद्धा अजूनही सर्वसामान्यांपर्यंत त्याची जाण पोचली आहे का नाही मला शंका आहे. हे जे कर्फ्यू आहेत किंवा हे जे संचारबंदी आहे त्याचा फायदा होतो का? हो, होतो, पण तो आजार स्लो करण्यामागे होतो, तो आजार बरा करण्यासाठी ते नसतं. स्लो का करायचे? याचं कारण हॉस्पिटल्स भरलेली आहेत, हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजन पुरेसा नाहीये, औषधं पुरेशी नाही आहेत, आणि त्यामुळे हा आजार एकदा का सगळ्यांना होऊन गेला की जाईल, हे जरी बरोबर असलं तरी तो एकदा लगेचच्या लगेच सर्वजणांना एका वेळेला होऊ नये ही इच्छा आहे, म्हणून या सगळ्या गोष्टी करायच्या. मग औषधांबद्दल काय? बऱ्याच गोष्टी आपण त्याच्याबद्दल ऐकतो. नॉर्मल म्हणजे 95% लोकांना तरी कुठलंही फॅशनेबल महागातलं किंवा कुठलंही औषध लागत नाही. साधं क्रोसिनची गोळी किंवा पॅरासिटामॉलची गोळी किंवा आपली सायनस 77 किंवा विकोरिल सारखी गोळी पुरते आणि त्यांनी सिम्पटम्स जातात. म्हणजे सिम्पटम्स घालवणे हा 1 नंबरचा त्यातला भाग. त्यांनी त्या पेशंटला बरं वाटतं, परंतु या सगळ्या वेळेला कधी कधी तोटा पण असतो की त्यांना बरं वाटायला लागलं की ते म्हणतात हा म्हणजे हा नव्हताच, आणि त्यामुळे ते 4 चौघात मिसळू लागतात आणि अनावधानाने इतरांना देऊ शकतात. टेस्ट करणं अत्यंत महत्वाचं. त्याच्याबद्दलही लोकांनी पॉलिटिसाइज केलं की ही टेस्ट केली ना की मग काय पॉझिटिव्हच येते. हो, येते म्हणजे आहात पॉझिटिव्ह म्हणून ती पॉझिटिव्ह येते, कोणाला ती पॉझिटिव्ह देण्यात विशेष काही इंटरेस्ट नाहीये. तर टेस्ट 2 प्रकारच्या होतात त्याचा डायग्नोसिस करण्यासाठी. एक म्हणजे रॅपिड अँटीजेन टेस्ट, याचा रिपोर्ट साधारण तास 1.5 तासात सुद्धा मिळू शकतो. त्या मानाने फार किंमत नाहीये त्याची, परंतु त्याला फॉल्स पॉझिटिव्हिटी आणि फॉल्स निगेटिव्हिटी थोड्या जास्त प्रमाणात आहे. गोल्ड स्टँडर्ड टेस्ट म्हणजे RT-PCR टेस्ट. ही RT-PCR टेस्ट म्हणजे नाकात आणि घशात कापसाचा गोळा घालून आपल्या घेतलेलं जे सॅम्पल असतं ते जेव्हा प्रोसेस करतात आणि ते प्रोसेस करताना जेव्हा ॲम्प्लिफाय करतात त्याच्यावरनं ती पॉझिटिव्हिटी किंवा निगेटिव्हिटी येते. त्याच्याबरोबर त्या रिपोर्ट बरोबर पॉझिटिव्ह आलाच तर त्याच्याबरोबर एक व्हॅल्यू येते, त्याला CT व्हॅल्यू असं म्हणतात. आणि बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की ते CT व्हॅल्यूवरनं लगेच कळून जातं की तो साधा आहे का खराब आहे किंवा काय. CT व्हॅल्यूवरनं तुम्हाला इन्फेक्शनचा डोस किती मिळालाय हे कळतं आणि तुम्ही किती पसरवू शकता याचा अंदाज करता येतो. या पलीकडे त्यातनं काही कळत नाही. CT व्हॅल्यू कमी असली तर तुम्हाला डोस बराच मिळालेला आहे आणि CT व्हॅल्यू जास्त निघाली त्याच्यात तर याचा अर्थ तुम्हाला डोस कमी मिळाला. परंतु ह्याच्यावरनं हे नाही कळत की हा आजार आपल्या शरीरात करणारे काय, आपल्या शरीरात काय करणारे हे बाकीच्या ब्लड टेस्टवरनं कळतं. आणि
स्कॅन्सवरनं कळतं आणि इतर गोष्टींवरनं कळतं, CT व्हॅल्यूवरनं ते कळत नाही. तर हा डायग्नोज झाल्यानंतर ह्या किरकोळ गोष्टी घेऊन मग काही लोक दिवसभर गरम पाणी पीत बसतात, काही विशेष घडत नाही, त्यांनी गुळण्या करतात, अमुक करतात. या सगळ्या गोष्टी जरूर कराव्यात, त्या आर हार्मलेस थिंग्स आणि नॉट व्हेरी एक्सपेन्सिव्ह अँड देअरफोर करण्यात हरकत काहीच नाही. परंतु मी ते करतो म्हणजे मला होणार नाही अशा पद्धतीच्या फुशारक्या त्याच्यावरनं मारू नयेत, की मी रोजच गुळण्या करतो मला कसा होईल, तर तसं नसतं, तो होणार. दुसरी गोष्ट, जे ऑक्सिजन सॅच्युरेशन आपल्या शरीरातलं जेव्हा अफेक्ट व्हायला सुरुवात होते, नॉर्मल मनुष्याचं ऑक्सिजन सॅच्युरेशन हे 93 ते 98, 99 या रेंजमध्ये फिरत असतं आणि ते कॉन्स्टंट कधीही नसतं. माझं नेहमीच ब्लड प्रेशर 120-80 आहे असं सांगणारे जे लोक असतात, तर तसं कधीही नसतं. तसं जर असतं तर साधारण 15 ते 20 मिनिटात तो मनुष्य मरू शकतो. एखादी साधी एखादा साधा जिना चढल्यानंतर सुद्धा ते ब्लड प्रेशर बदलायलाच हवं, अन्यथा त्याच्या मेंदूला, हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा होणार नाही. तसंच ऑक्सिजन लेवल सुद्धा प्रत्येक वेळेला माझी नेहमी 99च असते तर नसते, कधी कोणाचीच नसते. मशीन चुकतंय असं त्याचा अर्थ असतो, की कायम बदलतच राहणार. तुम्ही काय ऍक्टिव्हिटी करता, तुमचं ऑक्सिजन कन्झम्पशन किती, याच्यावर ते अवलंबून आहे. माझ्या गाडीची पेट्रोलची टाकी कायमच फुल दाखवते असं म्हणल्यानंतर दॅट इज अ डेंजर साईन. मेकॅनिककडे न्यायची वेळ आली, कारण संपत आल्यावर सुद्धा तो फुलच दाखवत असेल तर चुकतंय. तर त्यामुळे ती फ्लक्च्युएटिंग असते, हे सगळ्यांना लक्षात ठेवायला. पण त्या रेंजच्या बाहेर जेव्हा ते जायला लागतं, 93 पासून 98-99 ही जी नॉर्मल रेंज बघितली, आणि तुमच्या मीटरवर, प्रत्येक मीटरलाही काही दोष असतो, तुमच्या मीटरवर तो जर 97-98 काहीतरी येत असेल आणि मग आजार झाल्यानंतर तो कमी व्हायला सुरुवात झाली आणि 95 आला आणि 94 आला, 93 आला, 92 आला, तर ती धोक्याची घंटा आहे. आणि मग त्यावेळेला आपल्याला हॉस्पिटलमध्ये जाणं आवश्यक आहे. ती 92च्या खाली गेल्यानंतर त्याचा ऑलरेडी परिणाम चालू झालेला असतो आपल्या विचारशक्तीवर, आपल्या ब्रेनच्या शक्तीवर, आणि त्याच्यामुळे त्याच्या पुढचे आपले डिसिजन सुद्धा चुकू शकतात. म्हणून ते लवकर जाणं महत्वाचं. म्हणजे हे जे सांगतात की जे लोक लवकर डॉक्टरांकडे पोचतात त्यांचा प्रोग्नोसिस चांगला असतो, याचं ते कारण. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ऑक्सिजन घेणं हे महत्वाचं. नॉर्मली तो ऑक्सिजन नाकातल्या नळ्यांनी दिला जातो किंवा कधी कधी मास्कनी दिला जातो. 2 लिटर, 4 लिटर, 6 लिटर अशा इन्क्रीमेंट्सनी वाढवला जातो. आणि तो का, तर आपलं ऑक्सिजनेशन पुरेसं होतंय याची खात्री करून तो वाढवला जातो. जेव्हा त्यापेक्षाही जास्त ऑक्सिजन लागायला सुरुवात होते त्यावेळेला नॉन इन्व्हेसिव्ह व्हेंटिलेशन म्हणजे बायपॅप किंवा इन्व्हेसिव्ह व्हेंटिलेशन हे करावं लागतं, आणि त्यासाठी मग इंटेन्सिव्ह केअर किंवा अशा ठिकाणांची जरूर पडते. पण लक्षात घ्या लोको, की साधारण जर प्रत्येक मनुष्याला तिथे गेल्यानंतर 4 ते 6 लिटर ऑन अन ॲव्हरेज ऑक्सिजन घ्यावा लागला, आणि 4 ते 6 लिटरचा अर्थ सांगतो, 6 लिटर पर मिनिट एवढा ऑक्सिजन आहे. हा जर प्रत्येक माणसाला द्यायला लागला तर माणशी किती ऑक्सिजन दिवसभरात लागेल याचं कॅल्क्युलेशन करून पहा. आणि असे जर एका वेळेला लाखो पेशंट्स असतील भारतभरात, तर अचानक एवढा ऑक्सिजन आणायचा कुठून? म्हणजे तो तुटवडा का निर्माण होतो? तो आर्टिफिशियल नाही, तो निर्माण झाला. याचं कारण अचानक त्या रिसोर्सवरची डिमांड प्रचंड वाढली आहे. म्हणून औषधं आपण ऐकतो त्याच्याबद्दलची, आणि बऱ्याच प्रकारची औषधं. काही अँटीव्हायरल औषधं दिली जातात. 3 प्रामुख्याने दिलेली गेलेली औषधं आपण बघतो. एक म्हणजे रेमडेसिवीर, दुसरं म्हणजे फॅबीफ्लू, आणि तिसरं म्हणजे टॅमीफ्लू. त्याच्यातल्या फॅबीफ्लू आणि टॅमीफ्लू यांचा काहीही रोल नाहीये. ते का देतात देव जाणे, देतात खरे, पण बऱ्याच वेळेला असं होतं की देण्यासारखंच काही नाही ह्या नावाखाली दिलं जातं. म्हणजे निदान पेशंटला वाटू शकतं की अरे बाबा आपल्याला काहीतरी मिळतं, परंतु त्यात काहीही दम नाही. कुठल्याही ट्रायल्स नाहीत हे प्रूव्ह करायला की फॅबीफ्लूनी काहीतरी चांगलं घडतं किंवा टॅमीफ्लूनी चांगलं काहीतरी घडतं. फार कशाला, आपण हे रेमडेसिवीर बद्दल खूप सारं बोलतोय आता, आणि प्रत्येक वेळेला न्यूजमध्ये ते आहे, आणि कसं आपण ते एक्सपोर्ट करतोय आणि ते चुकतंय आणि आपल्यालाच घ्यायला पाहिजे वगैरे. परंतु रेमडेसिवीर या
औषधाच्या सुद्धा ट्रायल्स आणि त्याची प्रूफ्स खूप कमी आहेत. आणि इनफॅक्ट काही महिन्यांपासून जगभर, भारत सोडून जगभर ऍक्च्युली रेमडेसिवीर देत सुद्धा नाही आहेत. म्हणजे हे लक्षात यायला पाहिजे की आपण जीवाचा आटापिटा करून रात्री बेरात्री जीव कदाचित धोक्यात घालून सुद्धा हे औषध मिळवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याची एवढी जास्त खात्री नाहीये त्या औषधाची की त्याच्यामुळे खूप सारं काही घडतं. तर ही 3 औषधं जी आहेत ती अँटी व्हायरल आहेत, म्हणजे त्या व्हायरसच्या विरुद्ध काम करणारी आहेत ॲलिजेड. याच्या व्यतिरिक्त पहिल्यांदा न्यूजमध्ये होतं HCQS नावाचं औषध. HCQS हे अँटी मलेरियल औषध आहे. विरोधाभास पहा की व्हायरल इन्फेक्शनसाठी लोक अँटीबायोटिक देत आहेत, अँटी मलेरियल देत आहेत, अँटी फंगल देत आहेत, अँटी हेल्मिन्थिक म्हणजे जंतावरची औषधं देत आहेत. का तर हे व्हायरल इन्फेक्शन आहे. कसं जाईल बाबांनो? म्हणजे तुम्ही त्यावरचं औषधच जर नाही येते तर त्यांनी खूप सारा फरक पडावा अशी अपेक्षा का? परंतु कोणीतरी सांगितलं, अॅनिक्डोटल एव्हिडन्स, कोणाच तरी पर्सनल एक्सपिरियन्स या नावाखाली बरीच सारी औषधं दिली जातात. त्यामुळे अँटीबायोटिक्स, उदाहरणार्थ अँटीबायोटिक्समध्ये आपण कायम बघतो प्रिस्क्रिप्शनमध्ये अझिथ्रोमायसिन किंवा डॉक्सीसायक्लिन किंवा तत्सम कुठलं तरी अँटीबायोटिक, किंवा एखाद्या ऍडमिट झालेल्या पेशंटला इव्हन त्याच्या वरच्या कॅटेगरीमधल्या अँटीबायोटिक दिलं जातं. अँटीबायोटिकचा एकच रोल आहे, जर सेकंडरी इन्फेक्शन असेल तर. बाकी त्या अँटीबायोटिकला काहीही अर्थ नाही. कोविड या आजाराला ते अँटीबायोटिक शष्प काही करत नाही. अँटी मलेरियल बद्दल बोललो आपण की सुरुवातीला खूप सारे लोक अचानक घ्यायला लागले की त्यांनी ते सगळं कसं बरं होतं वगैरे वगैरे, आणि नंतर मग जेव्हा त्यांनी ऍक्च्युअल तो एव्हिडन्स पाहिला की त्याला विशेष काही अर्थ नाही म्हणल्यानंतर ते वापरणं आपोआप कमी झालं, औषधा बंदही झालं. अँटी हेल्मिन्थिक अजूनही देत आहेत. आयव्हरनेक्टिन नावाचं औषध आपण बघतो की बऱ्याचशा प्रिस्क्रिप्शनवर लिहिलेलं असतं, आणि 1-2 छोट्या प्रमाणातल्या ट्रायल्समध्ये त्यांनी काही प्रॉमिस दाखवलं आहे. परंतु परत जेव्हा पॉलीफार्मसी म्हणजे बरीच औषधं एका वेळेला चालू असतात तेव्हा पेशंटला बरं वाटलं ते नेमकं त्यातल्या कुठल्या औषधांनी वाटलं हे सांगणं जरासं अवघड आहे. आणि कुठलीही खरी ट्रायल ही त्याच्यासाठीच ऑब्झर्वेशनल डेटा हजारो लाखो पेशंट्सचा आणि ओव्हर मल्टिपल इयर्स अक्रॉस द कॉन्टिनेंट असा घेत असतो. वेअरएज इथल्या या आजारच इतका नवीन असल्यामुळे तशा प्रकारच्या कुठल्याच ट्रायल्स किंवा कुठलाच डेटा उपलब्धच नाही. म्हणून ह्याच्यावर विश्वास ठेवला जातो की हे अॅनिक्डोटल एव्हिडन्सेस आहेत, हे कोणाचे तरी पर्सनल एक्सपिरियन्सेस आहेत. म्हणजे उदाहरणात सांगायचं झालं तर रेमडेसिवीर याच्याबद्दल जगभरात अशी चर्चा झाली की याचा विशेष उपयोग होत नाही आणि ते काढून टाकलं. आणि याच्यावर भारतातनं एक पत्र पाठवण्यात आलं की नाही, पण आमच्या एक्सपिरियन्समध्ये हे औषध फार छान आहे आणि त्याचा चांगला उपयोग होतोय. अहो म्हणजे काय, नक्की त्याचा उपयोग होतो का नाही हे कोणालाही माहीत नसताना त्याचा उपयोग होतोच आहे असं छाती ठोक म्हणणारे कल्पना नाही होत. कदाचित असेल, कदाचित नाही, परंतु तेवढा एव्हिडन्स नाही. त्यामुळे आपण अँटीबायोटिक्स बद्दल बोललो, काही उपयोग नाही. अँटीव्हायरल्स मध्ये 3 पैकी 1 कदाचित उपयोगी आहे, बाकीच्यांचा उपयोग नाही. आयव्हरनेक्टिन 1-2 एव्हिडन्सेस आहेत की जे काम करतात म्हणे, परंतु बाकी कुठलेही एव्हिडन्स नाहीत आणि परत जगभरात कुठेही वापरलं जात नाही. आपण हे धरून चालूया की हा आजार युनिक टू इंडिया असा नाहीये, हा आजार जगभर आहे. आणि त्यामुळे इतर देशांच्या डॉक्टरांना, इतर देशांच्या मेडिकल सिस्टीमला, इतर देशांच्या मेडिकल संशोधनाला सुद्धा काही अर्थ आहे. हा फक्त आम्हाला सर्व काही कळतं असं म्हणण्यात विशेष पॉईंट नाही. तर त्यामुळे हे सगळे डेटा लक्षात घेतले पाहिजे. इतर काही औषधं दिली जातात ज्याला बायोलॉजिकल्स म्हणतात. ही सगळी जी महाग 3 आत्ता वापरण्यात येणारी जी औषधं आहेत, उदाहरणार्थ टॉसिझुलिमॅब आणि बॅरिसिटीमॅब किंवा अशी ही जी औषधं आहेत, ही औषधं मूळतः रुमेटॉइड आर्थरायटिस किंवा कुठल्या तरी ऑटो इम्युन कंडिशन की ज्याच्यात तुमचं शरीर तुमच्या शरीराविरुद्ध मारामारी करतंय याच्यासाठी डेव्हलप केलेली आणि लायसन्स असलेली औषधं आहेत.
एक थिअरी अशी आहे की एकदा व्हायरस इन्फेक्शन करतं, पण त्याच्या पुढचं शरीरात जे घडतं ते तुमचंच शरीर तुमच्याच शरीराविरुद्ध मारामारी करतं म्हणून घडतं. आणि मग तसं असेल तर मग ही जी औषधं आहेत की जी ऑटो इम्युन कंडिशनमध्ये वापरली जातात, की ज्याच्यात तुमचंच शरीर तुमच्या शरीराविरुद्ध मारामारी करतंय, आर्थरायटिसमध्ये किंवा तसं, मग ती का नाही वापरायची असं म्हणून ती वापरली गेलेली आहे. त्यातलं टॉसिझुलिमॅबला काहीही विशेष एव्हिडन्स नाही, लोक अजूनही वापरतायत. आणि आपल्या कोविड प्रोटोकॉल प्रत्येक हॉस्पिटलचे जे आहेत त्यातल्या बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये ते लिहिलेलं पण असतं. प्रचंड महाग पण विशेष काम न करणारं औषध आहे, त्यामुळे ते न मिळाल्यास हरकत नाही. वेअरॅज बॅरिसिटीमॅब नावाचं जे दुसरं औषध आहे त्याच्याबद्दल चांगल्या काही ट्रायल्स अवेलेबल आहेत, परंतु ते रेमडेसिवीर चालू असताना आणि ऑक्सिजन चालू असतानाच दिलं तर त्याचा फायदा असतो. ज्यांना ऑक्सिजनची गरज नाही अशा पेशंट्सना देऊन त्यांनी फक्त शरीराची वाट लागते. रेमडेसिवीर शिवाय ते देऊन काहीही उपयोगाचं नाही आणि इनफॅक्ट इज हार्मफुल. त्यामुळे रेमडेसिवीर चालू असताना आणि त्यांना मध्यम प्रतीचा म्हणजे 6 लिटर किंवा जास्ती ऑक्सिजन लागतोय अशी जेव्हा शरीराची परिस्थिती असते तेव्हाच वापरण्याचं ते औषध. तर त्यामुळे अशा प्रकारची ही वेगवेगळी औषधं की जी आत्ता आपण ऐकतो, कॉमन ऐकिवात असतात आणि ते आपण देतोय. मग आता हे सांगून झालं की इथली कुठलीच औषधं विशेष काम करत नाही किंवा काही, मग काम करतं तरी काय? 99% काम जे करतं ते तुमचं शरीर. ह्या आजाराला काबूत ठेवायची किंवा बरं करण्याची ताकद ही आपल्या शरीरात असते आणि त्याच्यामुळे काळजी जी घ्यायची असते ती आपल्या शरीराची काळजी घ्यायची असते. शुगर असेल तर ती कंट्रोल करायची आहे, वजन असेल तर त्याच्यासाठी काहीतरी करायचं आहे आणि इतर व्यवस्थित प्रमाणात खायचं आहे, पाणी प्यायचं आहे, म्हणजे बाकी सगळ्या सिस्टीम्स व्यवस्थित राहतील याची काळजी करायची आहे आणि त्याच्यासाठी फोकस जास्त असला पाहिजे. कारण त्याच्यावर अवलंबून आहे की आपलं शरीर कसं लढेल. त्याच्या पुढचा मुद्दा म्हणजे स्टिरॉइड्स. आपण स्टिरॉइड्स बद्दल बरंच ऐकतो. पृथ्वी गोल आहे आणि काही गोष्टी सुरू होतात आणि मग त्या बदलतात आणि मग परत कशा येतात त्याच्यावर तसं येते. अगदी सुरुवातीला जेव्हा हा आजार यायला लागला, जेव्हा सगळेच लोक नवीन होते या आजाराला, तेव्हा लोकांनी स्टिरॉइड्स दिली आणि काही प्रमाणात चांगला इफेक्टही आला. परंतु त्याच्यावर इन्फेक्शस डिसीजचे जे स्पेशालिस्ट होते त्यांचं सगळ्यांचं म्हणणं असं होतं की ते व्हायरस शरीरात असताना तुम्ही स्टिरॉइड देताय आणि त्याच्यामुळे तुमचीच प्रतिकारशक्ती कमी होतीये आणि त्यामुळे हे पोटेन्शियली हार्मफुल आहे. म्हणजे त्यांनी एव्हिडन्स नाही त्याच्यावर बघितला, पण पोटेन्शियली हार्मफुल आहे म्हणून स्टिरॉइड वापरणं बंद झालं. इंग्लंडमध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे जे रिसर्चर्स होते त्यांनी ठरवलं की नाही देणार आहे, मी तरी सुद्धा त्यांना स्टिरॉइड हे देणार आहे. तर ते जेव्हा त्यांना सुद्धा त्यांनी स्टिरॉइड जेव्हा दिलं तेव्हा असं लक्षात आलं की अरे चांगला इफेक्ट मिळाला, पेशंट्स लवकर बरे झाले, त्यांचा हॉस्पिटलमधला स्टे कमी झाला, ऑक्सिजनची रिक्वायरमेंट कमी झाली, लंगला होणारा डॅमेज कमी झाला. तेव्हा लक्षात आलं की स्टिरॉइड्स डू वर्क. आणि मग त्याच्या पुढे ज्या 2 मोठमोठ्या ट्रायल झाल्या त्याच्यामध्ये निसंदिग्धपणे लक्षात आलं की स्टिरॉइडचा याच्यात फायदाच होतो आणि ते द्यावं. डेक्सामिथासोन हे जे स्टिरॉइड आहे त्या स्टिरॉइडमधलं एक मोठ्या पॉवरचं स्टिरॉइड आहे, म्हणजे आपण गेले 50 वर्ष वापरतो, जे अगदी पुष्कळ ₹1.5 किमतीला मिळतं, पण त्याचा उत्तम उपयोग ह्या आजारावर होतोय आणि त्याच्यामुळे आता युनिफॉर्मली जगभर प्रत्येक प्रोटोकॉलमध्ये की जे कोविड ट्रीट करताय त्याच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या पद्धतीचं स्टिरॉइड हे असतंच. इंट्राव्हिनस मिथाइल प्रेडनिसोलोन म्हणजे हाच त्या डेक्सामिथासोनचा महागडा भाऊ, तो पण वापरला जातो. परंतु मूळ त्याच्यातलं प्रिन्सिपल हे की ते स्टिरॉइड द्यायचं आणि ते सुद्धा अगदी आधी सिम्पटम नसलेल्या किंवा किरकोळ सिम्पटम असलेल्या लोकांना द्यायचं नाही. वेअरॅज ती सिम्पटमची तीव्रता थोडी जास्त असेल किंवा ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी व्हायला लागलं तर अशा लोकांना स्टिरॉइड हे नक्की मिळालं पाहिजे. नुसतं स्टिरॉइड मिळण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जावं लागत नाही, ते घरच्या घरी सुद्धा घेऊ शकतात.
गोळ्यांच्या स्वरूपात पण घेऊ शकतात, त्याला इंजेक्शनची गरज नाही किंवा काही. तर त्यामुळे दॅट वॉज द नेक्स्ट पॉइंट, की औषध मग चालतं कुठलं आणि द्यायचं काय. ऑफकोर्स याच्या बरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सपोर्टिव्ह केअर. हे सगळं औषध पाणी करत असताना औषध पाण्यानी आणि आजाराने दोघांनीही त्या माणसाची ॲपेटाईट पूर्ण गेलेली असते, त्याला वास येत नसतो, त्याला तोंडाला चव नसते, खावंसं वाटत नाही, आणि अशा कारणांनी तो पेशंट वीक होत असतो. आणि मग अशा रुग्णाला की जो वीक होतोय किंवा काही इतर डाएटरी सप्लिमेंट्स म्हणा किंवा दादा मामा कावळा चिमणी करून खा रे बाबा, लहान मुलाला आपण जसं करतो अशा गोष्टी करून काहीतरी करून त्यांचा इंटेक ठीक ठेवावा लागतो. कारण अल्टिमेटली त्या माणसाची, त्या रुग्णाची बॉडी, त्यांचं शरीर हेच त्या आजाराचा प्रतिकार करणार आहेत आणि त्या आजाराला काढून टाकणार. तर त्यामुळे सपोर्टिव्ह केअर खूप महत्वाची, स्टिरॉइड्स खूप महत्वाचे, लवकरात लवकर त्याचं निदान होणं खूप महत्वाचं, कारण त्यांनी तो पसरणार नाही. आणि जर आपल्याला झालेला असेल तर आपण त्याच्यावर औषध योजना आणि प्रिव्हेंटिव्ह मेजर्स लवकरात लवकर करू शकतो. ह्या 3 गोष्टी ह्या म्हणजे प्रूव्हन बेनिफिटच्या आहेत. बाकीच्या सगळ्या औषधं काय किंवा इतर कुठलीही इंटरव्हेन्शन्स काय ही त्या मानाने एवढे प्रूव्हन नाहीत. व्हेंटिलेटर, मग त्यांनी काय होतं, जेव्हा ऑक्सिजन सॅच्युरेशन हे 90-92 असं यायला लागतं 10-15 लिटर ऑक्सिजन देऊन सुद्धा, तेव्हा अशा वेळेला त्यांना पहिले बायपॅप किंवा एक्सटर्नल व्हेंटिलेटर लावतात, की ज्यांनी फोर्सफुली बाहेरनं येणारा ऑक्सिजन आपल्या लंग्समध्ये टाकला जातो आणि त्यांनी ऑक्सिजनेशन सुधारतं. देर इज अ पर्सेंटेज ऑफ पेशंट की ज्याच्यामध्ये त्यांनीच फायदा होतो आणि त्याच्यामुळे ते बरे होतात, त्यांना इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेशनवर जावं लागत नाही. इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेशन म्हणजे काय, की घशातनं नळी घालून की जी आपल्या श्वास नलिकेत हात खालपर्यंत जाते आणि पूर्ण मशीनद्वारे तुम्हाला श्वास दिला जातो. आणि हे करत असताना त्या माणसाचा रेझिस्टन्स कमी केला जातो, त्यासाठी त्याला सेडेट पण केलं जातं, म्हणजे बाबा रे मशीनला काम करू दे, तू त्याच्यामध्ये येऊ नकोस हे सांगण्यासाठी. तर जेव्हा ती स्टेज येते की इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेशन करायला लागतं, अशा वेळेला मात्र या आजाराची मॉर्टॅलिटी प्रचंड वाढते. तर त्यामुळे ती वेळ येऊ नये अशी प्रत्येकाची इच्छा असते. अजून एक या ट्रीटमेंट मधला भाग म्हणजे अँटीकोॲग्युलंट्स. काही लोकांच्या मते हा आजार सुरू होतो 3-4 दिवसच असतो आणि त्यानंतर मात्र तो रक्ताची गोठण्याची क्रिया खूप प्रचंड प्रमाणात वाढवतो आणि त्यामुळे जो लंग डॅमेज होतो किंवा किडनीला डॅमेज होतो किंवा लिव्हरला डॅमेज होतो तो त्या व्हायरसमुळे झालेला नसून तिथे झालेल्या रक्ताच्या गुठळ्यांमुळे आहे. हे सुद्धा प्रूव्ह झालं, पोस्टमॉर्टेम स्टडीज मध्ये पण प्रूव्ह झालं. आणि डी डायमर नावाची जी टेस्ट करतात ती त्याच्यासाठीच असते की ज्याच्यावरनं रक्त गोठण्याची क्रिया किती आहे हे कळू शकतं. तर जेव्हा जेव्हा ती डी डायमर टेस्ट थोडीशी वाढलेली दिसते अशा वेळेला सुरुवातीला ॲस्पिरिन की जे हार्ट पेशंट्सना देतात रक्त गोठू नये म्हणून, किंवा त्याच्यापेक्षा जास्ती म्हणजे वॉरफॅरिन किंवा नवीन आलेल्या अपिक्सबॅन किंवा रिव्हरॉक्सबॅन अशा ज्या नवीन अँटीकोॲग्युलंट्स आहेत त्याचाही वापर केला जातो. हॉस्पिटलमध्ये जेव्हा पेशंट असतात तेव्हा त्यांना क्लेक्सेन किंवा तत्सम कुठलं तरी लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिन दिलं जातं. या सगळ्यांचं काम एकच की रक्ताच्या गुठळ्या होऊ नयेत. म्हणजे पॅथॉलॉजी मधला एक जो त्यातला भाग आहे कोविडच्या पॅथॉलॉजी मधला की रक्ताच्या गुठळ्या होतात तो टाळण्याचा हा प्रयत्न. आणि तो प्रयत्न पेशंटला घरी पाठवल्यानंतर सुद्धा 1 ते 1.5 महिना चालू ठेवावा लागतो. एक्झॅक्ट माहीत नाही की ते 1.5 महिन्यांनी थांबवणं योग्य का 3-4 महिने हे चालू ठेवायला हवं, अजून एक्झॅक्टली माहीत नाही. परंतु ट्रीटमेंटमध्ये मात्र त्याचं स्थान खूप महत्वाचं की कुठल्या, त्यामुळे एक टिपिकल प्रिस्क्रिप्शन काय असू शकतं. जे लोक घरच्या घरी होम क्वारंटीन मध्ये काही विशेष न घडता बरे होतात त्यांना एखादं विटॅमिन असेल, एखादं एकोस्प्रिन किंवा ॲस्पिरिनची छोट्या याची गोळी असेल, ताप असेल तर पॅरासिटामॉल किंवा ब्रुफेन किंवा जे काही आपण नेहमी साध्या तापासाठी घेतो त्याचं एखादं औषध असेल, ॲसिडिटी होत असेल तर त्याचं एखादं औषध असेल आणि दॅट्स इट.
म्हणजे खरं प्रिस्क्रिप्शन कोविडच्या 95% लोकांना हे अत्यंत साधं आहे, इनएक्सपेन्सिव्ह आहे आणि त्यांनी बरे होण्याचे चान्सेस 95%. ज्या लोकांना मात्र ऑक्सिजनेशन कमी पडत राहतं त्यांच्यासाठी तो मार्ग तेवढा अवघड होत जातो आणि मग हॉस्पिटलायझेशन किंवा मग ही इतर औषधं याचा रोल त्याच्यामध्ये येतो. तर मंडळी, याचा मूळ अर्थ काय की घाबरून जायला हवं का? नाही, पण काळजी जरूर घ्यायला हवी. होऊच नये याच्यासाठी काळजी घेतलेली चांगली. पण सुरुवात जेव्हा झाली या आजाराची आणि तेव्हा मी पहिल्या अशाच एका मीटिंगमध्ये बोलून गेलो की हा आजार नवीन आहे, हा व्हायरस नवीन आहे, आपल्याकडे त्याची इम्युनिटी नाही आणि त्यामुळे सर्व जणांना होणार आणि त्यानंतरच तो जाईल. तेव्हा खूप लोक हसले की अरे काय असं कसं सांगतेस, पण आजही तुमच्या समोर मी तेच परत वाक्य सांगतोय आणि लक्षात ठेवा की हा ऍक्च्युली सर्व जणांना होऊन जाणार आहे. आपल्या हातात काय, तो किती होऊ द्यायचा आणि कसं ते आपल्या हातात आहे. आपण जर बाकीचे आजार कंट्रोलमध्ये ठेवले, निरोगी राहिलो, आपलं खाणं पिणं व्यायाम व्यवस्थित ठेवले आणि लवकर निदान केलं आणि मग त्याच्यावरची औषध योजना केली तर आपण ठीक राहू शकतो. हा त्यातला दुसरा मुद्दा. लसीबद्दल काय, कुठल्याही आजारावरची लस जी असते ती पूर्ण तो आजार थांबवू शकत नाही. त्यामुळे हा असा कसा नाही थांबत असं म्हणणं चुकीचं आहे. लशीमुळे तुम्हाला जी प्रतिकारशक्ती निर्माण होते ती प्रतिकारशक्ती या आजाराचा सिव्हिरिटी कमी करण्यासाठी उपयोगाला येते. म्हणजे इट इज अ प्रूव्हन फॅक्ट दॅट ऑल द व्हेरियस डिफरंट त्याच्या लशी ज्या अवेलेबल आहेत त्या सगळ्यांचं पर्सेंटेज पाहिलं तर त्याच्यात मॉडरेट टू सिव्हिअर आजार होऊ नये याच्याबद्दल 90-95-100% या लशी इफेक्टिव्ह. पण सामान्य आजार किंवा माइल्ड आजार सुद्धा त्यांनी होणारच नाही हे म्हणणं चुकीचं आहे. तो होणार. लसीमुळे आजार होतो का? नाही. यातली कुठलीच लस कोणाही कंपनीची ही लाईव्ह अटेन्युएटेड व्हायरसची नाहीये. त्यामुळे दुसरा एक कॉमन मिसकन्सेप्शन लोकांमध्ये आहे की मी लस घेतली आणि त्यानंतर 8व्या दिवशी मला झाला म्हणजे त्या लसीमुळेच झाला असावा. तर लसीमुळे होत नाही याचं कारण लसीमध्ये व्हायरस नाहीये. लसीमध्ये ॲडिनो व्हायरस नावाचा वेगळा व्हायरस की जो ह्या करोना व्हायरसचे काही प्रोटीन्स फक्त कॅरी करतोय आपल्या शरीराला हे दाखवायला की कशाच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार करायच्या. त्यामुळे लसीमुळे काही होत नाही. सगळ्यांनी लस घ्यायला हवी आणि इनफॅक्ट 100% जर लसीकरण झालं तर या आजाराचं रुद्र स्वरूप तर आपण खूप कंट्रोलमध्ये आणू शकतो. भीती या आजारांनी किरकोळ जे सर्दी खोकला होणार आहे त्याची कोणालाच भीती नाही आणि त्यांनी कोणाचा जीव गेलेला नाही. परंतु हा जो मोठा आजार होतो की ज्याच्यामुळे थेट ICU मध्ये आपण पोचतो, थेट व्हेंटिलेटरवर पोचतो किंवा लोक दगावतात, त्याची मात्र भीती सगळ्यांना आहे आणि ती भीती जर नष्ट करायची असेल तर एक तो स्प्रेड आत्ता लगेच होऊ द्यायचा नाही. म्हणजे जेव्हा म्हणून तो होणार नाहीये का सगळ्यांना होणार आहे, पण ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम होईल. म्हणजे प्रत्येकाला मेडिकल सेवा ही उपलब्ध राहील. आणि दुसरं, लस घेतल्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती जर वाढली तर या आजाराचा सामना करणं तुमच्या शरीराला सोपं पडेल. त्यामुळे ही लस आपण आपल्या स्वतःच्या साठी घेतोय. आपण ते कोणीतरी सांगितलंय म्हणून किंवा अमुक म्हणून अशी घेत नाही. मला वाटतं बऱ्याचशा बाकीच्या गोष्टी ह्या सगळ्यांना माहिती आहेत. मी मुद्दामून औषधं त्याच्यापासून येणारे समज आणि गैरसमज याच्यावर जरा जास्त फोकस केलं कारण त्याच्याबद्दल आपण वेगवेगळ्या माध्यमातून ऐकतो. आपल्याला कोणीतरी फॉरवर्ड काही गोष्टी केलेल्या असतात आणि त्यातनं ऐकतो आणि मग लक्षात येत नाही की त्यातल्या कशावर विश्वास ठेवावा किंवा नाही. म्हणून मला हे काही मुद्दे फक्त मांडायचे होते. यानंतर काही प्रश्न असतील कोणाच्या मनात किंवा काही तर आपण त्याबद्दल बोलूया. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टरजी. आपण खूप मुद्देसूदपणे आणि विस्तृतपणे बरेच जे प्रश्न होते जनतेच्या मनातले यांना आत्ताच खुलासे करून त्यांचं बरंच निरसन केलेलं आहे. तरी अजून लोकांच्या मनात काही प्रश्न असतील ही साधारण मला कल्पना आहे. तर मी त्या प्रश्न विविध प्रकारचे प्रश्न जे असतील त्यांना विचारायला मी हे करतो, त्यांना विचारतो.
तर कोणी जर त्यांना विचारायचं असेल तर त्यांनी पुढे येऊन हे करा, अनम्यूट करायला मला सांगा, त्याप्रमाणे मग मी त्यांना अनम्यूट करेन. अतुलजी, हा. प्रिव्हेन्शन ह्या याच्या खाली स्टीम घेणं हे कितपत योग्य आहे आणि उपयुक्त आहे? 3-4 गोष्टी प्रिव्हेन्शन या नावाखाली विकल्या जात आहेत असं नाही म्हणत मी, पण प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यातली एक म्हणजे स्टीम, एक म्हणजे गुळण्या करणं, एक म्हणजे जलनीती, एक म्हणजे अमुक. ह्या सगळ्या गोष्टी वाईट नाही आहेत, पण त्याचं जरा थोतांड जास्ती आहे. स्टीममुळे ते व्हायरसेस तिथल्या तिथे मरतात, अजिबात नाही. ते व्हायरस मरायच्या आधी तुम्ही मरा. इतकी जर स्टीम घेतली त्या व्हायरस मारण्यासाठी की तिथलं घशातलं टेम्परेचर 80 झालं किंवा 100 झालं तर तो मनुष्य आधी मरेल व्हायरस मरण्याच्या आधी. तर त्यामुळे तेवढी स्टीम वगैरेची गरज नाही. इन जनरल स्टीम घेतल्याने एअरवे क्लिअर राहतो, तिथे म्युकस प्रोडक्शन ठीक राहतं, आणि त्यामुळे जर एखादा धुळीचा कण जरी आला किंवा व्हायरस जरी आला तरी तो खोकून बाहेर टाकण्याची आपली क्षमता वाढते. त्यामुळे स्टीम घेणं चांगलं, पण त्याचा ओव्हरयूज अजिबात उपयोगाचा नाही, आणि तो बऱ्याच वेळेला केला जातो. सेम थिंग इज ट्रू इवन विथ जलनीती, सेम थिंग इज ट्रू विथ गार्गलिंग. की वेळ जात नाही म्हणून दिवसातनं 20 वेळा गार्गल करणं अजिबात गरजेचं नाही, उपयोगी नाही. जे काही 4 जंतू आहेत ते जातील, परंतु काही जंतू, हे लक्षात आपल्याला घ्यायला पाहिजे, काही जंतू आपल्या घशात कायमस्वरूपी घर करून राहिलेले असतात. दे आर सिम्बायोटिक, दे आर ऍक्च्युली प्रोटेक्टिव्ह. ते ऑक्युपाईड टेरिटरीज असतात त्याच्या, आणि तिथे ते जुन्या काळचे टेनंट सारखे राहत असतात. ते इतर लोकांना तिथे येऊ देत नाहीत, हे पण त्यांचं काम असतं. आणि आपण हे सरसकट जेव्हा गोष्टी करायला लागतो की स्टीम काय किंवा गार्गल्स काय किंवा काय, त्या चांगल्या लोकांनाही आपण हुसकून काढतो. म्हणजे मग तिथे आपण जागा तयार करून देतो की ज्याच्यात खराब जंतू सुद्धा येऊ शकतात. त्याचं अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर म्हणजे अँटीबायोटिक्स. जसं आपण अँटीबायोटिक्स घेतो काही जंतूंना मारण्यासाठी, पण जेव्हा आपण एखादं स्ट्रॉंग अँटीबायोटिक घेतो तेव्हा तेच करताना आपण चांगले जंतूही मारून टाकतो, आणि त्याच्यामुळे यू आर ऍक्च्युली मेकिंग युअर बॉडी प्रोन टू गेट सम अदर बग्स, आणि मग प्रोबायोटिक सारखे चांगले जंतू घेण्याची वेळ येते. सो कुठल्याही गोष्टीचा अनावश्यक आणि अतिरेक या दोन्ही गोष्टी चांगल्या. बोला. थँक्स. आणि दोन इंजेक्शनच्या वॅक्सिनेशनच्या मध्ये अंतर वाढवावं असा एक मतप्रवाह सध्या आहे. त्या बाबतीत 28 दिवसानंतर घ्यायची का अप टू 60 days इज ओके? त्याच्या मागचं बॅकग्राऊंड सांगतो. बॅकग्राऊंड असं की कुठलीही लस देताना पहिल्या डोसनी सुद्धा काही प्रमाणात पूर्ण इम्युनिटी लोकांना मिळू शकते. एखाद्या वॅक्सिनचे 3 डोस द्यायचे असं का ठरतं, तर पहिल्या डोसनी त्यातले 60% ऑलमोस्ट फुल्ली वॅक्सिनेटेड असतात. पण जर 2 डोस घेतले तर तीच संख्या 80% जाते. मग 3 डोस घेतले म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट अ डिफरंट वॅक्सिन, बट दिस इज अ प्रिन्सिपल ऑफ वॅक्सिनेशन. काही तिसरा डोस घेतल्यानंतर ती संख्या 90-95% जाते, ज्याला सिरो कन्व्हर्शन म्हणतात. म्हणजे तुम्हाला प्रोटेक्शन आलं याची खात्री. तर मग काही वॅक्सिनना 3 डोस घ्यावे लागतात, काही वॅक्सिनना 1 डोस सुद्धा पुरतो. वेरॅज ट्रायल्स ज्या केल्या या सगळ्या वॅक्सिन्सच्या, त्याच्यात पण तुम्ही बघितलं तर जॉन्सन अँड जॉन्सनची जी वॅक्सिन आहे त्याला ते 1च डोस रेकमेंड करतायत, वेरॅज बाकी बहुतेक सगळ्या वॅक्सिन्सना 2 डोस सजेस्ट करतात. मग 2 डोस मधलं अंतर किती असावं? आपण जर फक्त शास्त्रीय पुरावा याच्या मागे जायचं म्हणलं तर ट्रायल कोणी केली होती आणि त्या ट्रायलवर तेव्हा किती अंतर ठेवलेलं होतं? माइंड यू, या आजाराच्या वरच्या वॅक्सिनची ट्रायल आजार चालू झाल्यानंतर करायला लागली, कारण तोपर्यंत व्हायरसच माहित नव्हता. त्यामुळे खूप वेळ नव्हता की मी 3 महिन्यांनी देईन आणि बघी, तोपर्यंतच काय. त्यामुळे सगळ्या लोकांचं साधारण ॲव्हरेज ड्युरेशन 3 ते 4 आठवडे एवढं त्या ट्रायलमध्ये होतं. म्हणजे ह्या वॅक्सिनला जेव्हा लायसन्स मिळालाय लोकांना देण्यासाठी तेव्हा त्याच्यामध्ये 4 आठवड्याचं अंतर असं त्याचं लायसन्स आहे. मग पुढे काय झालं? 2 कारण. एक,
म्हणजे काही लोकांच्या हे लक्षात यायला लागलं की कदाचित पहिल्या डोसनी सुद्धा इम्युनिटी येईल, त्याला जर पुरेसा वेळ मिळाला तर, आणि मग दुसऱ्या डोसनी ती बूस्टअप होईल. म्हणून परत इंग्लंडमध्ये ट्रायल चालू झाल्या आणि त्याच्यानुसार इंग्लंडमध्ये आता 13 आठवड्यांनी दुसरा डोस देत आहे. 13 आठवडे म्हणजे तर 3 महिने झाले. त्याच्या मागचा दुसरा एक उद्देश असू शकतो की प्रत्येकाला 2 डोस जर पटपट 4 आठवड्यात देऊन टाकले तर तुम्हाला खूप जास्त वॅक्सिन अवेलेबल पाहिजे ओव्हर अ व्हेरी शॉर्ट पिरियड ऑफ टाइम. वॅक्सिन अवेलेबिलिटीचा जर प्रॉब्लेम असेल तर मी त्याच्यात काही लोकांना 1 डोस देऊन टाकीन आणि मग खूप जणांना देता येईल आणि मग ते लोक 8, 10, 11 आठवड्यानंतरच परत पुढचा डोस घ्यायला आहेत. त्यामुळे तोपर्यंत परत त्या वॅक्सिनच्या अवेलेबिलिटी बद्दल करता येईल. म्हणजे one can serve a wider base population if the interval is increased. तर ह्या दोन्ही कारणांनी आता जे रेकमेंडेशन दिलंय, आपलं रेकमेंडेशन जरासं धडगुदरी आहे की ट्रायलमध्ये तर दिसलंय की 4 आठवडे, इंग्लंडमधल्या ऑब्झर्वेशनवर आणि लॅन्सेट जर्नल मी जे सांगितलं त्याच्याप्रमाणे 13 आठवडे आहे. आपण त्याच्या मध्ये कुठेतरी आहोत की 6 ते 8 आठवड्यांनी द्या असं आपण म्हणतो. तर त्यामुळे जनरली स्पीकिंग 45 to 50 days seems to be a reasonable interval between the two doses of vaccine. Now that is only true for Covishield, whereas Covaxin याला मात्र असा कुठलाच डेटा अवेलेबल नाही. त्यामुळे ट्रायलमध्ये त्यांनी जे म्हणलं होतं की 4 आठवड्यांनी द्या, त्याप्रमाणे 4 आठवड्यांनीच कोवॅक्सिन पुढचं दिलं जातं. विचारू का? येस, विचारू शकतो. माझा प्रश्न असा होता की लहान मुलांची या सगळ्या कोरोना महामारीमध्ये काळजी कशी घ्यावी, आणि दुसरं असं दिसतंय की एकतर त्यांना फार होत नाहीये इन्फेक्शन, किंवा झालं तर बराबर बरे होतात, त्याचं कारण काय? 2 गोष्टी. लहान मुलांची इम्युनिटी ही ऍक्च्युली आपल्या ऍडल्ट लोकांपेक्षा कित्येक चांगली असते आणि त्याची बरीच कारणं आहेत. काही इम्युनिटी ही उपजत किंवा जन्मजात आलेली असते, आईकडनं ट्रान्सफर झालेली, ब्रेस्ट मिल्क मधनं ट्रान्सफर झालेली किंवा काही. आणि दुसरी जी असते त्या लहान वयामध्ये सर्दी, खोकला, हे सगळ्याच गोष्टी त्या लहान बाळाला नवीन असतात. त्यामुळे त्यांचं जे अँटीबॉडीज तयार करण्याचं यंत्र जे असतं ते अत्यंत तर्क असतं, अत्यंत अलर्ट असतं. आणि त्याच्यामुळे इन जनरल ऑब्झर्वेशन जर बघितलं तर लहान मुलांना फार एकतर कमी प्रमाणात होतो आणि दुसरं जरी झाला तरी त्यांचा रिकव्हरी रेट हा ॲडल्ट्सपेक्षा केव्हाही खूप चांगला असतो. आणि ह्याचंच दुसऱ्या टोकाचं उदाहरण म्हणजे खूप वाढलेलं वय जेव्हा असतं, जेव्हा तुमच्या वयाबरोबर तुमची इम्युनिटी आणि त्याची ताकद सुद्धा कमी झालेली असते, त्यामुळे त्या लोकांना हा आजार जास्त त्रासदायक ठरू शकतो. अतुल सर, नमस्कार. नमस्कार. माझा एक असा प्रश्न होता, आपण जे मगाशी मार्गदर्शन केलं मेडिसिन्स आणि ह्याच्यावर, या सगळ्या प्रकारावर, तर त्याच्यात फॅबिफ्लू आणि रेमडेसिवीरचा यूज जो आहे तो खूप जास्त ठिकाणी जास्त प्रमाणात आढळून येतोय. म्हणजे आता आमचं स्वतःचं मेडिकल आहे आणि रोज किमान भरपूर चिठ्ठ्या, म्हणजे मोजता येणार नाही तेवढ्या चिठ्ठ्या रेमडेसिवीरच्या आहेत. जर आपण म्हणतो की त्याला काही ट्रायल्स नाहीयेत किंवा त्याचे तेवढे स्ट्रॉंग एव्हिडन्सेस अवेलेबल नाहीयेत, तर मग अशा प्रमाणात अशा सिच्युएशन मध्ये रेमडेसिवीरचंच प्रिस्क्रिप्शन जास्तीत जास्त का पेशंटकडे, पेशंटच्या नातेवाईकांना दिलं जातं, हा एक माझा प्रश्न आहे. आणि त्यालाच एक जोडून असा प्रश्न आहे की त्याची जर अवेलेबिलिटी नाहीये हे डॉक्टर्सना तिथल्या हॉस्पिटलमधल्या माहीत आहे, तर मग हा सगळा जो प्रकार चालू आहे तर त्याला दुसरा काही उपाय त्यांच्याकडे असू शकतो का की जे पेशंटच्या नातेवाईकांना ते सांगू शकतात? 2 गोष्टी होतात बरं का. प्रश्न अगदी योग्य आहे. 2 गोष्टी होत आहेत. एक म्हणजे अँटीव्हायरल कुठलंच प्रूव्हन नाहीये की याच्यावर काम करतं, बरोबर. पण विचार करा की तुम्ही जर पेशंट म्हणून त्या डॉक्टर समोर उभे राहिलात तिथे, त्या डॉक्टरने सांगितलं काय हो याच्यावर काही उपायच नाहीये, तर किती लोक ते ऍक्सेप्ट करू शकतायत की जे खरं उत्तर आहे, बरोबर.
एवढंच कशाला, साधा फ्लू झाल्यानंतर सुद्धा तुम्ही जेव्हा डॉक्टरांकडे जाता आणि त्यावेळेला ते कुठलं तरी एक अँटीबायोटिक देतात किंवा जे काही देतात, परत त्याचा काहीही उपयोग नाही, कारण हे व्हायरल इन्फेक्शन आहे. परंतु तरीही आपण वर्षानुवर्ष ते घेत आलोच की, बरोबर. तर त्यामुळे याच्यावर काही उपायच नाही. हे ट्रीट केलं तर आठवड्याभरात जाईल आणि नाही ट्रीट केलं तर 7 दिवसात जाईल, असं फ्लू बद्दल पु ल देशपांडे म्हणले होते आणि ते आपण हसत हसत ऍक्सेप्ट पण केलं. परंतु हा जीवघेणा आजार आहे म्हणल्यावर याच्यावर काही उपाय आम्ही करू शकत नाही, हे तर ऍक्सेप्टेबल नाही. मग जो वीक डेटा आहे, तो वीक डेटा त्यातल्या त्यात ह्या सगळ्या औषधांमध्ये कशाला आहे, तर रेमडेसिवीरला. मग मी काहीच देणार नाही असं म्हणण्यापेक्षा निदान जो एक अंधारात दिसणारा एक बारीकसा मिणमिणता का होईना दिवा आहे, मग तो तरी वापरा असं म्हणून, म्हणजे इट इज मोर ऑफ अ डेस्परेट अटेम्प्ट. इट इज नॉट टोल्ड टू द पेशंट्स रिलेटिव्ह किंवा कोणालाही विथ दी आयडिया की आता 2 वाजता रात्री मी सांगून त्यांचे हाल करावेत आणि त्यांना भारतभर फिरायला लावावं किंवा 10 ठिकाणी जायला लावावं किंवा फोन करायला लावावं की अहो मला हे औषध द्या. त्याच्यासाठी हे सांगितलेलं नसतं. परंतु जेव्हा तो पेशंट साध्या रूममधनं ICU मध्ये शिफ्ट होतो आणि ज्या वेळेला त्याची ऑक्सिजन रिक्वायरमेंट भरमसाठ वाढली असं लक्षात येतं, तेव्हा यू हॅव टू स्टेप इट अप. आणि मग ते स्टेप अप म्हणजे काय, जे हातात मिळेल ते त्याच्यावर टाकायचे की बाबा रे कुठून तरी मला ह्याच्याबद्दल काहीतरी एक रिझल्ट हवा. सो इट इज ए डेस्परेट थिंग, नॉट जस्ट फॉर पेशंट्स, बिलीव्ह मी, इट इज ऑल्सो व्हेरी डेस्परेट थिंग फॉर डॉक्टर्स. माझ्या समोर 40 वर्षाचा किंवा 45 वर्षाचा तरुण धडधाकट मनुष्य आता गास्पिंग करतोय, त्याला हवा मिळत नाहीये, ऑक्सिजन मिळत नाहीये आणि मला दिसतंय की त्याच्या लंग्सवर 50% त्याच्या लंग्स पांढऱ्या शुभ्र झाल्यात की जिथे ऑक्सिजन पोचत नाहीये. अशा वेळेला मी काहीच करू शकत नाही असं म्हणून स्वस्थ बसून चालेल का? तर काहीतरी करायला पाहिजे. इट्स अ डेस्परेट अटेम्प्ट. आय एम नॉट म्हणजे ट्राईंग टू जज एनीबडी की हे बरोबर आहे किंवा चूक आहे हे म्हणण्याचा हा मुद्दा नाही. याच्यात म्हणजे व्हॉट इज दी ऑल्टरनेटिव्ह? दुसरा जर कुठलं एजंट अवेलेबलच नाही, जसं निदान मी म्हणलं की रेमडेसिवीर बद्दल काही ट्रायल्स किंवा काही डेटा तरी आहे की ज्यांनी काहीतरी फायदा होतो. व्हेअर ॲज फॅबीफ्लू किंवा टॅमीफ्लू द्या हे सांगण्यात काहीच इंडिकेशन नाही, कारण त्याच्याकडे काही डेटा नाही. एवढं करून तुम्ही जर बघितलं तर ती आउटपेशंट मधली जी प्रिस्क्रिप्शन तुमच्याकडे येतात त्याच्यात हजारो लोकांना फॅबीफ्लू दिलेला आहे, हजारो लोकांना टॅमीफ्लू दिलेला आहे आणि ते का देतात हेही माहित नाही. परंतु त्याच्यावर कोणी शेवटी त्यांनाही विचारलं की ते म्हणतात मग आउटपेशंट मध्ये द्यायचं काय, आम्ही काय रेमडेसिवीर थोडी देऊ शकतो, ते तर इंजेक्टेबल आहे, मग घरच्या घरी घेण्यासारखं काय आहे. परंतु हे लोकांच्या लक्षात येत नाहीये. जसं बर्ड फ्लूच्या वेळेला सुद्धा झालं की टॅमीफ्लू द्या, टॅमीफ्लू द्या. अहो इट इज अ एक्स्ट्रीमली टॉक्सिक ड्रग आणि काहीही गरज नाही. आणि त्याचा डेटा काय होता त्या टॅमीफ्लूचा तेव्हा सुद्धा की जर काहीही दिलं नाही तर बर्ड फ्लू 16 दिवसात बरा होतो आणि जर टॅमीफ्लू सारखं टॉक्सिक औषध दिलं तर तो 15.5 दिवसात बरा होतो. म्हणजे काय, म्हणजे काही नाही. म्हणजे 16 दिवस आणि 15.5 दिवस याच्यामध्ये विशेष फरक मला तरी नाही दिसत की मला 12 तास आधी लवकर बरं व्हायचंय म्हणून मी भरपूर टॉक्सिक औषध 5-10 दिवस कर्ज काढून पैसे आणून घेईन, विकत घेईन. नाही, जर त्याला एव्हिडन्स नाहीये तर त्याला एव्हिडन्स नाहीये. परंतु तरी सुद्धा म्हणजे अगेन आय डोंट मीन टू क्रिटिसाइज, पण बऱ्याच वेळेला बरेच अनक्वालिफाईड लोक सुद्धा फॅबीफ्लू आणि टॅमीफ्लू लिहायला कचरत नाही येतो. म्हणजे एकीकडे ते एरवी 90% वेळेला या औषधाला किंवा ह्या पथीला सुद्धा नावच ठेवत असतात. परंतु अशा वेळेला मात्र पेशंटला अगदी छाती ठोकपणे फॅबीफ्लू किंवा टॅमीफ्लू देऊ शकतात. हे कसं काय? तुम्हाला त्या प्रिस्क्रिप्शन मधून लक्षात आलं असेल. व्हेअर ॲज तेच तुम्ही आत्ता सुद्धा ज्या पुण्यातल्या 2, 3, 4 चांगल्या मेडिकल इन्स्टिट्यूट्स म्हणला
की दीनानाथ म्हणा किंवा रुबी हॉल म्हणा किंवा जहांगीर म्हणा किंवा पुना हॉस्पिटल म्हणा किंवा अशा मोठ्या, यातल्या कोणाच्याही प्रोटोकॉलमध्ये हे फॅबिफ्लू आणि टॅमिफ्लू नाहीये. यातल्या कोणाच्याही प्रोटोकॉलमध्ये आयव्हरनेक्टिन नाहीये. परंतु तेच स्मॉलर प्रॅक्टिशनर्स, अनक्वालिफाईड प्रॅक्टिशनर्स, अशा बऱ्याच वेळेला हे मात्र सरसकट दिसतं. तर त्यामुळे म्हणजे कोणी काय द्यावं याच्यावर काही निर्बंध नाहीत, पण प्रत्येकामागची भावना मी समजू शकतो की अरे काहीतरी तर द्यायला पाहिजे, मी माझ्या परीने काय मदत करू शकतो. ती खरोखर मदत आहे का नाही हा भाग पूर्ण वेगळा. एखाद्या ठिकाणी भूकंप झाल्यानंतर तुम्ही कपडे पाठवाल, तुम्ही अन्नधान्य पाठवाल. एखादा जर म्हणला नाही मी माझा लॅपटॉप पाठवतो तिथे, त्याचा उपयोग नाहीये, बरोबर, परंतु त्याच्या मागची भावना त्यांची अशी आहे की बाबा काहीतरी द्यावं. बरोबर. तर त्यामुळे म्हणजे मला माझं ऑब्जेक्शन त्या भावनेवर नाही, पण त्याचं जे इम्प्लिमेंटेशन आहे त्याच्यात काहीतरी सायंटिफिक बॅकग्राऊंड असावं, एवढंच. हा म्हणजे डॉक्टर, काही जरी झालं म्हणजे तो माइल्ड जरी असेल आणि तो जर घाबरून ऍडमिट झाला असेल, तर आता आमच्या निदर्शनात अशी काही छोटी छोटी हॉस्पिटल्स आहेत की त्याचं वय सुद्धा बऱ्यापैकी लहान आहे आणि म्हणजे आपण जसं सिटी व्हॅल्यू बद्दल समजून सांगितलं मगाशी, तसंही त्याची सिटी व्हॅल्यू जास्त आहे, त्याला काही गरज नाही, तो स्टेबल होऊ शकतोय. तरी सुद्धा गेल्या 2 ते 3 दिवसामध्ये त्याला 3 आणि 4 रेमडेसिवीर इंजेक्शन प्रिस्क्राईब झालेली आहेत. म्हणजे पिंपरी चिंचवड मध्ये म्हणा किंवा पुण्यातल्या काही छोट्या हॉस्पिटल्समध्ये म्हणा, ही प्रॅक्टिस चालू आहे. तर ते धोकादायक नाहीये का? आहे, पण याच्या मागचं परत दुसरं लक्षात घ्या. हॉस्पिटल आता जे बेड्स कमी पडतायत त्यातल्या निम्म्या, आणि मी सांगतो ते परत ध्यानात घ्या, निम्म्या बेड्स या ज्या पेशंट्सना गरज नाहीये अशा लोकांनी जाऊन ऍडमिट करून तिथे त्या बेड्स अडवलेल्या आहेत ऑलमोस्ट, ज्यांचं ऑक्सिजन सॅच्युरेशन छान आहे. पण मला कोमॉर्बिडिटीज खूप आहेत म्हणून मला भीती वाटते, म्हणून मी हॉस्पिटलमध्ये गेलो. असे कित्येक नवे शेकडो पेशंट लक्षात येतील. म्हणजे हे पेशंट पूर्णपणे घरी राहू शकतात आणि ते जर पेशंट आता घरी राहिले तर हा बेडचा शॉर्टेज कधीच येणार नाही. आय एम नॉट टॉकिंग अबाउट ICU बेड्स, आय एम जस्ट टॉकिंग अबाउट हॉस्पिटल बेड्स. बरोबर. आता हॉस्पिटलमध्ये पेशंट ऍडमिट झाल्यानंतर रोज तिथे येऊन आम्ही असं ऐकलंय की ते लवकरात लवकर रेमडेसिवीर मिळायला पाहिजे. म्हणजे जसं काही रामबाण, जसं काही अमृत, किंवा ते घेतल्यानंतर या पेशंटना काहीही होणार नाही, अशा प्रकारचं उलट प्रेशर तिथे त्या स्मॉल टाइम प्रॅक्टिशनर्सवर पण घातलं जात आहे की हे काय, आम्ही ऍडमिट केलंय 2 दिवस आणि अजून रेमडेसिवीर सुद्धा दिलं नाही. म्हणजे की जे बरोबर नाही. पण आत्ता या वेळेला त्यांच्याशी वाद घालण्यात किंवा त्यांचे घे बाबा, परंतु हे लक्षात यायला पाहिजे की हे जे दिलं जातंय ते दुसऱ्या कोणातरी डिझर्विंग माणसाला मिळत नाहीये, कारण टोटल नंबर फिक्स्ड आहे. टोटल नंबर हा चटकन एका दिवसात त्याची क्वांटिटी 5,000 नी 10,000 नी 1 लाखांनी वाढवता येणार नाहीये. त्यामुळे बऱ्याच वेळेला हा जो बेड दिला जातो गरज नसलेल्या माणसाला, आणि कधी कधी त्याबद्दल दबाव आणलेला असतो, कोणीतरी नगरसेवकांचा फोन आलेला असतो, कोणा मंत्र्यांचा फोन आलेला असतो, काहीतरी झालेलं असतं की अहो नाही, आमचे हे कार्यकर्ते आहेत त्यांना जरा घ्या ऍडमिट करून. आणि अशा वेळेला त्या व्यक्तीला सांगितलं पण असतं आणि सांगितलं जातं त्या कॅज्युअल्टीमध्ये की अहो खरं तर तुम्हाला गरज नाहीये, परंतु तो दबाव जो असतो की अहो नाही, मला राहायचंच आहे हॉस्पिटलमध्ये. आणि ह्या अशे पोटी की घरात मी राहून रात्री 2 वाजता मला काहीतरी झालं तर त्यापेक्षा मी राहीन हॉस्पिटलमध्ये. पण या प्रोसेसमध्ये परत काही डिझर्विंग लोकांच्या बेड्स अडवल्या जातात आणि त्यामुळे ते सर्वांनीच टाळायला पाहिजे. पोतनीस साहेबांना मला वाटतं काही विचारायचं. समीरजी पोतनीस यांना. नमस्कार डॉक्टर साहेब, माझं नाव समीर पोतनीस. नमस्कार. माझा प्रश्न असा होता की आता हे जसं व्हॉट्सअपवरूनच आम्ही सगळं शिकतो बरंचसं, आणि प्लस कोणतरी डॉक्टर ओळखीचे असतात वगैरे, तर त्यातले 2 शब्द आम्ही ऐकलेले आहेत आतापर्यंत की सिम्प्टोमॅटिक आणि असिम्प्टोमॅटिक.
त्यामध्ये माझा प्रश्न ह्या संबंधी असा आहे की खरोखर आपल्याला हे होऊन गेलंय अथवा कसे हे कळण्याचा काही मार्ग आहे का? हो, आहे ना. आणि सपोजेडली तो कळण्याचा मार्ग असेल आणि आपल्याला होऊन गेलेला आहे अथवा नाहीये, म्हणजे आहे कन्सिडर करूया आपण, तर तोच आजार पुन्हा होण्याची शक्यता असते. बरोबर प्रश्न आहे. कळून आपल्याला होऊन गेलाय किंवा नाही हे कळण्याचा फार सोपा मार्ग आहे. अँटीबॉडी नावाची टेस्ट करतात. त्या अँटीबॉडीज टेस्ट जर पॉझिटिव्ह आला तर याचा अर्थ यू हॅव बीन एक्सपोज्ड. प्रॉब्लेम असा की पुन्हा होणार नाहीये किंवा त्या जे अँटीबॉडी रिस्पॉन्स तुमच्या शरीराने दाखवलाय तो पुरेसा आहे किंवा नाही. किंवा अँटीबॉडीज दोन प्रकारचे आहेत, एक तर जनरल अँटीबॉडीज आणि दुसरं जे आहेत त्या प्रोटेक्टिव्ह अँटीबॉडीज. ह्या स्पेसिफिकली चेक करता येत नाहीयेत अजून तरी की प्रोटेक्टिव्ह आहेत का नाही. तर त्यामुळे हे माहिती कळून की बुवा मला पूर्वी होऊन गेलेला आहे बरं का, फरक काहीच नाही, मला अजूनही परत होऊ शकतो आणि मी हवी ती काळजीही घ्यायलाच पाहिजे. म्हणजे कुठलीही टेस्ट करताना ही भावना असली पाहिजे की ती टेस्ट केल्यानंतर माझी औषध योजना किंवा माझी वागणूक बदलली पाहिजे, तर त्या टेस्ट करण्याला अर्थ आहे. ती टेस्ट करून काहीच फरक पडला नाही या दोन्ही गोष्टींमध्ये, ना माझ्या औषधात ना माझ्या वागणुकीत, तर मग त्या टेस्ट करण्याला विशेष अर्थ उरत नाही. आणि त्यामुळे ती अँटीबॉडी टेस्ट जरी अवेलेबल असली आणि ती गेले 1.5 वर्षही अवेलेबल आहे अँटीबॉडी टेस्ट. मला माहिती आहेत काही लोक की ज्यांनी कुतूहलानी आठवड्यांनी, 2 आठवड्यांनी, 4 आठवड्यांनी जाऊन अँटीबॉडी टेस्टही केलेली आहे. तर परंतु त्यातनं काही बदलत नाही. म्हणजे त्यांना फक्त ती मानसिक शांती की हो मला होऊन गेला बरं का, मी बहुमतात आहे, एवढं म्हणण्यासारखं आहे ते. बाकी त्याला विशेष अर्थ नाही. माधवराजे. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. नमस्कार. तर आता आपण म्हणालात की आता अँटीबॉडी टेस्टचा काही जास्त उपयोग नाही आणि वॅक्सिनचा पण काही जास्त उपयोग नाही. पण आता हा मोठा नाही, एक मिनिट थांबवतो. वॅक्सिनचा उपयोग नाही असं मी चुकूनही म्हणणार नाही. सॉरी उपयोग होतो, पण म्हणजे आपल्याला कोविड होऊ शकतं तरी पण. हो. तर आता प्रॉब्लेम असा आहे, आता युवा पिढीने काय करायचं, आता बाहेर जाणं, आता वी कॅनॉट गो टू रेस्टॉरंट्स और जिम्स और एनिथिंग. म्हणजे बाहेर कसं जायचं, कॉलेजेस कॅन बी डन ऑनलाईन, बट बाकीचे ऍक्टिव्हिटीज जे आधी होते ते कसे करायचे. कारण लॉकडाऊन आपण केलं होतं आणि मग सोडलं आणि मग परत सगळं वाढलं, तर मग पुढे जायचा मार्ग काय? चांगलं विचारलं. म्हणजे आता इंग्लंडमध्ये जेव्हा लॉकडाऊन, मी एक उदाहरण म्हणून सांगतो, इंग्लंडमध्ये जेव्हा लॉकडाऊन केला होता तेव्हा प्रत्येक माणसाला दिवसातनं 1 तास व्यायामासाठी बाहेर जायला परवानगी होती. त्यांनी मास्क लावून जावा ही त्यातली अपेक्षा होती, पण व्यायामासाठी पळायला, चालायला किंवा जे काही व्यायाम करतात तिथे जायला परवानगी होती, जमावबंदी असताना सुद्धा, संचारबंदी असताना सुद्धा. आपल्या इथे मात्र तुम्ही एवढंच जरी चान्स दिलात आणि कारण दिलं की हो तुम्हाला बाहेर जायला परवानगी आहे, की आपल्या कोपऱ्यावर एक 50 टाळकी जमून चकाट्या पिटताना दिसतात. म्हणजे थोडासा हा मेंटॅलिटीमुळे घडलेला इश्यू आहे. आणि त्यामुळे मी ही जी टाळेबंदी आहे की ज्याच्यामध्ये स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सेस पहिले बंद करा, अमुक करा हे जे म्हणतात, मी त्याला अजिबात सहमत नाही. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सेस प्रॉबेबली आर द सेफेस्ट प्लेसेस आणि ते आर व्हिजिटेड बाय हेल्थी पीपल who are likely to have good immunity. त्यामुळे पण घाईघाईने ते बंद करण्यामागे मात्र प्रत्येक जण उत्सुक असतो. व्हेअरॅज अशाच वेळेला लग्न समारंभ किंवा पॉलिटिकल रॅली किंवा अशा ह्याला मात्र नाही चालू द्या. तिथे आपण आत्ता साधं इंग्लंडच्या ज्या मॅचेस झाल्या इंग्लंड आणि भारताच्या, तिथे जर बघितलं तर स्टेडियम अर्ध कपॅसिटीने आम्ही भरलं. अहमदाबादचं स्टेडियम म्हणजे 55,000 लोक तिथे होते आणि त्यातले 2 हाताच्या बोटांवर मोजणे इतके फक्त मास्क लावलेले होते, बाकी कोणीही मास्क लावलेलं नव्हतं. सांगायला खेद आहे की इन्क्लुडिंग आपले अमित शहा यांनी सुद्धा मास्क लावलेला नव्हता. 100 वेळा त्यांना टीव्हीवर दाखवत होते. आणि त्याच वेळेला इथे पुण्यामध्ये तुम्ही रस्त्यावरनं चालताना मास्क नसेल तर फाईन लागत होता. म्हणजे
ही धोरणं करताना किंवा हे करताना त्याचं इम्प्लिमेंटेशन जास्त महत्वाचं. धोरणामागची भावना कळली परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन, आणि त्यामुळे पटकन लोक उधळतात, अतिरेक करतात, प्रत्येक गोष्टीचा अतिरेक करतात, आणि त्या अतिरेकामधनं परत ही वेळ आलेली आहे. आत्ताची सुद्धा वेळ आली का? सगळं कंट्रोलमध्ये होतं. डिसेंबर जानेवारी पर्यंत सगळं चांगलं चाललं होतं. जगभर उदो होत होता की भारताने कसं चांगलं केलं पहा, सगळ्यांनी त्यांच्याकडे पहा, एवढी लोकसंख्या आणि एवढे गर्दी आणि एवढी गाढवं असून सुद्धा त्यांनी कसं कंट्रोल केलं पहा, हे सांगत होते, जगभर सांगत होते. आणि आता आपण बरोबर उलट्या दिशेला आहोत आणि दुसऱ्या टोकाला आहोत, की आपण अगदी अभिमानाने सांगतोय की हो, जगातले सगळ्यात जास्त पेशंट बहुतेक आमच्याकडेच आहेत. दुर्दैवाची गोष्ट आहे. परंतु ह्याच्यात गेल्या आठवड्यामध्ये पुण्यामध्ये सुद्धा संचारबंदी असताना आपल्याला जाणवलं, त्यांनी दुकानं बंद केली, हो, जाणवलं का रस्त्यावर की गर्दी कमी झाली आहे म्हणून? तर नाही. आणि का नाही? हे रूल करताना खरोखर जनहितार्थ ते असायला हवेत, जनहितार्थ ते असायला हवेत की ज्याच्यामुळे आजार कंट्रोलमध्ये येईल. सो हा त्यातला मेन इश्यू आहे. त्यामुळे त्यांनी आत्ता काय करावं? आत्ता त्यांनी इनफॅक्ट एक सुजाण नागरिक म्हणून ही लॉकडाऊन सिच्युएशन जी आहे ती पाळावी आणि घरच्या इतर लोकांनाही पाळायला लावावी. वर दरम्यानच्या काळात त्यांना व्यायाम घरच्या घरी सुद्धा करता येतो, म्हणून प्रत्येकाने घरी बसून अनफिट राहावं असं नाही. साधं एखाद्या बिल्डिंग मध्ये राहणारा मनुष्य जिना वर खाली बिल्डिंग न सोडता जिना वर खाली 50 वेळा जर केला तर त्याचा व्यायाम झाला सुद्धा. मग त्याला त्यातनं बाहेर जाण्याची सुद्धा गरज नाही. आणि ही तात्पुरती परिस्थिती आहे, म्हणून त्या तात्पुरत्या परिस्थितीत या गोष्टी करायला हव्यात. वेअर ॲज यंग पॉप्युलेशनला ते ऑलमोस्ट आर मेकिंग यू फील ॲज इफ गोइंग टू अ रेस्टॉरंट इज अ इसेन्शियल थिंग. वेल, इट इज नॉट. It is not. It is. Please don't classify it as essential. मला आठवड्यातनं एक सिनेमा बघणं अत्यंत इसेन्शियल आहे असं नाही म्हणू शकत कोणी. तर त्याच्यामुळे सध्या ते जर जाता येत नसेल किंवा बघायला मिळत नसेल, वेल, टू बॅड. ही परिस्थिती लवकर संपावी म्हणून उलट त्याला आपण साथ द्यायला हवी. आय होप आय आन्सर्ड इट. श्री निलय महेंद्र यांना काही प्रश्न विचारायचे? ऐकू येतंय का माझं? आता येतंय. ओके. नमस्कार. नमस्कार. मला तुम्हाला बेसिकली अक्वायर्ड इम्युनिटी बद्दल विचारायचं होतं की आता पुणे आणि मुंबई या दोन्ही शहरांमध्ये झालेले सिरो सर्व्हेज जे होते, ऑगस्ट 2020 मध्ये काही त्याचा डेटा आला, नोव्हेंबरमध्ये आला, फेब्रुवारीमध्ये काही त्याचा डेटा आला, तर त्यानुसार 75% अधिक लोकांमध्ये हे अँटीबॉडीज आढळलेले आहेत. तर मीडियाप्रमाणे साधारणपणे वर्षभरापूर्वी का थोडं अलीकडे त्याच्या असं जाहीर केलं होतं की कोरोनासाठी हर्ड इम्युनिटीचं थ्रेशहोल्ड जे आहे ते 60% आहे. तर हा जर आकडा आपण जो काही कोहोर्ट स्टडी होता आपण पूर्ण पॉप्युलेशनला एक्स्ट्रॅपोलेट केला आणि इफ यू आर टू बिलीव्ह की 75% अधिक लोकांना होऊन गेला आहे किंवा आता ते इम्युन झालेले आहेत, तर हा कोरोना ह्या सेकंड वेव्ह मध्ये त्याचा एवढा प्रादुर्भाव का होत असावा? तुमचं मत काय आहे यावर? आपण मगाशी जे बोललो त्याच्यावरच परत जाऊया की ह्या सिरो सर्वे करताना त्यांनी अँटीबॉडीज तपासल्या, आणि म्हणजे याचा अर्थ वेदर यू बीन एक्सपोज टू ऑर नॉट. आणि त्या अँटीबॉडीज 75% पुण्यातल्या पॉप्युलेशन मध्ये दिसल्या होत्या. म्हणजे ॲट सम पॉइंट ऑर दी अदर युअर बॉडी हॅज बीन एक्सपोज टू करोना व्हायरस. आजार होऊन गेला असं म्हणायला नको, पण युअर बॉडी हॅज बीन एक्सपोज टू इट. या अँटीबॉडीजचे 2 प्रकार मी जे मगाशी एक्सप्लेन करत होते. प्रकार नंबर 1 इज जनरल अँटीबॉडीज, प्रकार नंबर 2 प्रोटेक्टिव्ह अँटीबॉडीज. तर प्रोटेक्टिव्ह अँटीबॉडीज ह्या नाही आहेत. म्हणजे जो सर्वे झाला त्याच्यामध्ये याचं कारण
एपिडेमिओलॉजिकल डेटामधून 75% पॉप्युलेशन जर का अँटीबॉडी पॉझिटिव्ह असेल तर त्याला हर्ड इम्युनिटी म्हणतात. आणि त्या हर्ड इम्युनिटीमुळे विशेष लोकांना व्हायला नाही पाहिजे. परंतु क्लिअरली त्या प्रोटेक्टिव्ह अँटीबॉडीज नाहीत. आणि म्हणून प्रोटेक्टिव्ह अँटीबॉडीज आणण्याचा सगळ्यात चांगला उपाय, जसा साथीचा रोग हा एक उपाय असतो, तसा सगळ्यात चांगला उपाय इज लसीकरण. आणि म्हणून युनिफॉर्मली सर्व लोकांनी लस घ्यायली पाहिजे. त्यातनं होईल काय, त्यातले 5 ते 10% दे आर कॉल्ड नॉन रिस्पॉन्डर्स, म्हणजे त्यांनी लस घेऊन सुद्धा त्यांना पुरेशा अँटीबॉडीज तयार होणार नाहीत. पण ते 5-10%च असतील. एक 10% लोक लसीच्या विरुद्ध असतील की आम्ही घेणारच नाही, आमचं एक्सपोजर नाही आहे या कारणासाठी किंवा आम्हाला विश्वास नाही आहे या कारणासाठी. पण तरी सुद्धा 80% लोक सिरो कन्वर्ट होतील. आणि आयडिया तीच तर आहे की होपफुली विथ दी वॅक्सिन्स द antibodies would be protective antibodies rather than just general antibodies. ह्याच्यावरून मला एक फॉलोअप प्रश्न असा आहे की सेकंड इन्सिडेंट जो आहे, म्हणजे दुसऱ्यांदा कोरोना झालेले जे लोक आहेत, अशी संख्या ह्या सेकंड वेव्ह मध्ये आपल्याला कमी दिसतीये, खूप कमी. तर म्हणजे ऑल्दो इट इज नॉट नेग्लिजिबल. करेक्ट. सो इट इज सेफ टू अज्युम की आपल्याला कोरोना होऊन गेलेला आहे, तर आपल्याला परत कधी होणार नाही हे तुम्ही सांगितल्याप्रमाणे असे विचार आपण नाही बाळगले पाहिजे, नाही करायला पाहिजे. बरोबर आहे ना, असे विचार नाही करायला पाहिजेत. एक. आणि दुसरं, हे जे व्हेरियंट्स आहेत, दॅट व्हेरियंट बिकम्स इम्पॉर्टंट इन दिस क्वेश्चन. प्रत्येक व्हेरियंट म्हणजे काय, तर करोनाचे जे गुणसूत्र आहेत त्याच्यात काही झालेला बदल म्हणजे तो व्हेरियंट आहे. युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये फ्लूचं वॅक्सिन गेले 20 वर्ष देतात, दरवर्षी देतात. आणि एवढं करून हजारो लाखो लोकांना दरवर्षी फ्लू होतोच. आणि नवीन व्हेरियंट तोपर्यंत आलेला असतो. हा व्हायरस, हा प्राणी जो आहे ना, तो आपल्यापेक्षा खूप जास्त चतुर आहे. म्हणजे हे धरून चालायला पाहिजे की आपल्याला खूप वाटतं की आपण आपल्या हुशारीने इतकी सगळी आयुध निर्माण केली आहेत, लशी निर्माण केल्या आहेत किंवा काही, परंतु व्हायरस आपल्यापेक्षा खूप जास्त चतुर आहे. तो वर्षानुवर्ष नव्हे हजारो वर्ष टिकलेला आहे. मनुष्य जमात निर्माण होण्याच्या आधीपासून व्हायरस आहे आणि तो मनुष्य जमात संपल्यानंतर सुद्धा असणार आहे. तर त्याच्यामुळे व्हायरस हा बेसिकली इनहेरंटली अत्यंत चतुर प्राणी आहे, जो आपल्यात बदल घडवून आणू शकतो. आणि नवीन व्हेरियंट आला आणि त्यातल्या नवीन जेनेटिक सिक्वेन्समुळे किंवा प्रोटीनमुळे जर एखादा आजार परत होऊ शकला किंवा त्या आजाराचा पार्ट परत होऊ शकला, तर आपल्याला ढोबळपणे दिसताना असं वाटणार की अरे करोना होता आणि करोना परत झाला. पण आय एम पॉझिटिव्ह दॅट इन ड्यू कोर्स ऑफ टाइम वी विल नो द सब टाइप्स ऑफ करोना. आणि त्या ईच सब टाईपला कुठला व्हेरियंट कारणीभूत होता हेही कळेल. म्हणजे इट विल बी इंटरेस्टिंग टू सी. फार कमी पेशंट्स आहेत ज्यांना दुसऱ्यांदा झालाय. आणि मी का हे मुद्दामून म्हणतो, परत एकदा सिरो पॉझिटिव्ह झाले म्हणजे स्वॅब टेस्ट पॉझिटिव्ह आली म्हणजे परत करोना झाला असं म्हणणारेही लोक आहेत, जे योग्य नाही. परंतु जसं टायफॉइडची टेस्ट मी एकदा केली आणि 2 वर्षांनी ती परत पॉझिटिव्ह आली म्हणल्यावर मला दरवर्षीच डॉक्टर टायफॉइड होतो असं म्हणणारे लोक आहेत. नाही होत तो. ती जी एकदा टेस्ट पॉझिटिव्ह आलेली असते त्यातले काही अंश शिल्लक राहतात आणि ते पुन्हा कधीही केलं तुम्ही टेस्ट तरी ते पॉझिटिव्ह असेल. तर त्यामुळे याच्या सबटाईपमुळे झालेलं व्हेरिएशन किती आणि खरोखरच परत नवीन करोना झालेला किती हे अजून माहीत नाही. ओके, ठीक आहे. आता शेवटचा एखादा प्रश्न घेऊया आपण. सत्यशील राजे दाभाड यांनी एक प्रश्न विचारलाय त्यांना. डॉक्टर साहेब, नमस्कार. फर्स्ट स्ट्रेन जेव्हा आली तेव्हा आपण हे मास्क वापरतो, नॉर्मली हे कपड्याचे मास्क आहेत. पण आता जे सेकंड स्ट्रेन आलेला आहे हा जास्त घातक असल्यामुळे बरेचसे जण म्हणतात की हा मास्क काही उपयोग नाहीये आणि आपण जो वापरावा नॉर्मली जे डॉक्टर्स वापरतात 3 लेयर्ड सर्जिकल मास्क तोच वापरायला पाहिजे, असं काही आहे का त्यात? हो पण आणि नाही पण. म्हणजे असं उत्तर ऐकताना फार छान नाही वाटणार, परंतु हो पण आणि नाही पण.
मास्क आपण कशासाठी वापरतो? सुरुवातीला अशी आपल्याला कल्पना करून दिली होती की मास्कमुळे बाहेर न येणारे जंतू थांबतील. थांबूच शकत नाहीत बाहेर न येणारे जंतू. कुठलाही मास्क तुम्ही N95 असो नाहीतर N9500 असो, बाहेर न येणारे जंतू आपण थांबवू शकत नाही. याचं कारण त्यांचा पार्टिकल साईज एवढा छोटा असतो व्हायरसेसचा की ते जाऊ शकतात. दुसरं, कुठल्याही मास्कमुळे आपण तो वापरायला लागल्यावर सुमारे, आणि बाहेर जर 4 व्यक्तींच्या आपण संपर्कात आलो तर सुमारे 15 मिनिटात तो मास्क इन्फेक्ट होतो आणि त्याच्यातमध्ये जंतू घर करून असतात. त्यामुळे आपल्या प्रत्येक श्वासाबरोबर ते आत नक्कीच येऊ शकतात. त्यामुळे मास्क हा बाहेरनं जंतू येऊ नयेत म्हणून आपण मास्क वापरू आपण जर म्हणलं तर थोडीशी अतिशयोक्ती आहे त्याच्यात. आत्ता जी चर्चा चालू आहे त्याच्यात मास्क का वापरायचा आहे, तर ऍक्च्युली तुम्हाला चुकून शिंक आली, खोकला आला किंवा तुमच्या श्वासाबरोबर तुम्हाला जर चुकून तो आजार असेल किंवा काही जंतू तुमच्या घशात असतील, ते पटकन बाहेर जाऊ नयेत, ते आपल्याकडेच राहावेत म्हणून तो मास्क वापरायचा. म्हणजे मास्कचा हा वेगळं व्हर्जन झालं, पण बाहेरून येण्यासाठी पेक्षाही आपणहून आपण बाहेर टाकणारे जंतू जरा कमी जावेत म्हणून. आता त्यामुळे हे कापडी मास्क योग्य नाही, ते 3 प्लायचेच पाहिजेत वगैरे, याच्यात काही विशेष तथ्य नाही. जर स्वच्छ चांगला कापडी मास्क असेल, तो रोजच्या रोज धुतला गेलेला असेल आणि व्हॉटेवर, तर तो आय थिंक इट इज इक्वली इफेक्टिव्ह. बॅक्टेरिओलॉजिकली किंवा व्हायरॉलॉजिकली टेस्ट करून त्याच्यात दोष नक्कीच काढता येतील, पण इट इज व्हेरी व्हेरी प्रॅक्टिकल आणि इट इज द मोस्ट कॉमनली यूज मास्क. नसताना आपण रुमालही बांधू शकतो, आपण चेहऱ्यावरनं दुपट्टा घेऊ शकतो, आपण काही गोष्टी पण करू शकतो. आणि त्याच्यातनं पर्सेंटेज वाईज देयर इज अ बिग पर्सेंटेज रिडक्शन इन ट्रान्समिशन ऑफ व्हायरस, म्हणजे आपल्याकडनं दुसऱ्याला किंवा दुसऱ्याकडनं. ठीक आहे, अजूनही बरेच प्रश्न आहेत, पण आता वेळेच्या एकूण कमतरतेमुळे. अमितजी. येस. हॅलो. हॅलो. येस. हा, अमितजी, रवींद्र कंक बोलतोय. ओके, कंकजी. हा, एक क्वेश्चन होतं. ओके ओके, बोला. नमस्कार सर. नमस्ते, मी रवींद्र कंक. एक क्वेश्चन असं होतं माझं की आपण जे काही मेडिसिन्स आता देतो कोविडच्या याच्यामध्ये ट्रीटमेंटमध्ये, त्याच्यामध्ये शुगर लेवल वाढते आणि ती वाढलेली शुगर लेवल परत पुन्हा कमी होते किंवा नाही, किंवा आता मला मागच्या वर्षी कोविड झाला होता तर शुगर लेवल अजून मेंटेन आहे त्याची, म्हणजे एकदम हाय होती पूर्वी, ते ट्रीटमेंट संपल्यानंतर अजून देखील शुगर लेवल दाखवते मला. पूर्वी कधी शुगर नव्हती मला. याचं कारण आहे, याचं कारण मी मगाशी बोललो की या ट्रीटमेंटमध्ये सगळ्यात इफेक्टिव्ह औषध इज स्टिरॉइड, आणि स्टिरॉइड्स कॅन कॉज डायबिटीज, स्टिरॉइड कॅन कॉज व्हॉट इज कॉल्ड एज इन्शुलिन रेझिस्टन्स, म्हणजे ज्यांची कंट्रोल्ड असते शुगर, चांगल्या गोळ्या घेत असतात, इन्शुलिन घेत असतात, त्याच डोसवर अचानक त्यांची शुगर 200 किंवा 300 व्हायला लागते, चटकन कंट्रोलमध्ये येत नाही. आता हा जो इन्शुलिन रेझिस्टन्स असतो तो स्टिरॉइड बंद केलं की दुसऱ्या दिवशी बटन बंद केल्यासारखा जातो का, तर कदाचित नाही जात, त्याला काही वेळ लागतो. आणि तो वेळ त्या माणसावर असतो. काही लोकांना स्टिरॉइड घेऊन सुद्धा विशेष वाढत नाही शुगर आणि कंट्रोलमध्ये राहतेच राहते, परंतु काही लोकांची मात्र स्टिरॉइड घेतल्यानंतर तिची शुगर बिघडते, ती बिघडलेलीच राहते आणि बऱ्याच काळासाठी बिघडलेली राहते. तर त्यामुळे माणसातला तो थोडासा फरक झाला. परंतु ज्या वेळेला ती शुगर वाढते अशा वेळेला इन्शुलिन किंवा औषधातली ऍडजस्टमेंट करून ती नॉर्मलला आणता येते, आणि ती नॉर्मलला आणण्यात देर इज एव्हरी ॲडव्हान्टेज इन डुईंग दॅट. कारण आजार बरा व्हायला त्यांनी नक्कीच मदत होते, त्यामुळे ते शुगर लेवल्स नॉर्मल राहिल्या तर चांगलं. परंतु त्या स्टिरॉइड्समुळे पण येऊ शकते. बरं, दुसऱ्या कुठल्याही आजारात, कुठलाही आजार, व्हायरल असो, बॅक्टेरियल असो, कुठलाही आजार शरीरासाठी एक स्ट्रेसफुल सिनारिओ असतो, कुठलाही आजार, आणि त्यामुळे शरीरात नॉरएड्रेनालिन, शरीरात तयार होणारी स्टिरॉइड हॉर्मोन्स यांचंही प्रमाण खूप वाढलेलं असतं. त्या सगळ्यांचा नेट इफेक्ट इज शुगर वाढते. तर त्यामुळे शुगर वाढण्याचं प्रमाण फक्त या आजारामुळेच किंवा या औषधांमुळेच आहे का? नाही, कुठल्याही आजारात खरं तर शुगर वाढू शकते, परंतु या आजारात तर आजार पण आहे आणि त्याच्याबरोबर आपण स्टिरॉइड्सही देतोय, त्यामुळे वाढण्याचे चान्सेस जास्त. थँक्यू डॉक्टर. धन्यवाद डॉक्टर साहेब.
खूप धन्यवाद. आपण एकूणच सगळं मार्गदर्शन केलं. तर त्यामध्ये बरेच लोकांना बरेच प्रश्न होते, बऱ्याचशांना शंका होत्या, त्यांचं निरसन झालेलं आहे आणि त्यामुळे आपले खूप धन्यवाद. आणि इथून पुढे अध्यक्षीय मनोगत देण्यासाठी मी श्री भूषणजी होळकर यांना मी विनंती करतो. काय थँक्यू. आपल्या सगळ्यांना सर्वप्रथम नमस्कार. आय होप सगळ्यांना आवाज क्लिअर येतोय. हो, आवाज येतोय. येस, येतोय येतोय सर. आता मध्येच बंद झालाय. आता येत नाहीये. भूषणजी तुम्ही म्यूट वर आहात. हॅलो, अनम्यूट केलेलं आहे. आय एम अनम्यूट. हॅलो, थोडा स्पीकर जरा सेट करा तुमचा. येतोय आवाज? हा, आता येतोय. आता येतोय. हॅलो, थोडा व्हॉल्यूम जास्त पाहिजे. हॅलो, भूषणजी गो हेड ऐकायला येतंय. ओके, ठीक आहे. थँक्यू. सर्वप्रथम नमस्कार. आज आपण हिंदवी स्वराज्य शपथ दिनानिमित्त या कार्यक्रमासाठी आज एकत्र जमलेलो आहोत. कोरोना सदृश परिस्थितीमुळे आता काही परिस्थिती तर या प्रसंगामध्ये सगळ्यांना जशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी या हिंदवी स्वराज्याची केली, आपल्या सगळ्यांना संघटित करून सर्व समाज घटकांना एकत्रित घेऊन एक चांगला जो हिंदवी स्वराज्याची संकल्पना आहे, देशासाठी एक आदर्श राष्ट्राची संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. आणि ज्या ज्या वेळेला हा देश, आपलं राष्ट्र ज्या वेळेला अडचणीमध्ये येईल, कठीण प्रसंगामध्ये येईल, शिकवणीमुळे कठीण प्रसंगामध्ये आपण सगळेजण ठामपणे उभे आहोत आणि याच्यातून मार्ग कसा काढता येईल याच्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करत आहोत. आणि याचाच एक प्रयत्न म्हणून आपल्यामधील ज्यांच्या घराण्याने या स्वराज्यासाठी मोठी सेवा केली असे अतुलजी बेनीवाले आजच्या या बिकट प्रसंगामध्ये, आजकालची आयुध बदललेली आहेत, परिस्थिती सिच्युएशन बदललेली आहे, आणि या कोरोना परिस्थितीमध्ये, अशा बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा ते पूर्वी जसं पूर्वजांनी आपलं कर्तव्य पार पाडलं, अगदी त्याच पद्धतीने एक डॉक्टर म्हणून या कोरोनाशी लढ्यामध्ये श्री अतुलजी बेनीवाले
त्यांनी आपल्याला केलेलं मार्गदर्शन निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये उपयुक्त ठरेल. आणि या कठीण संकटात सर्वांना लोकांना परिसरामधील लोकांना माहितीच्या माध्यमातून मदत करता येईल ही आशा व्यक्त करतो. काही नेटवर्क इश्यू व्हिडिओ इम्पॅक्ट होतोय त्याबद्दल आय एम एक्स्ट्रीम आणि खूप खूप धन्यवाद. आपण सगळे काळजी घ्या, निरोगी राहा. धन्यवाद. अमितजी. धन्यवाद होळकरजी. आता इथून पुढे मी आभार प्रदर्शनाचे विनंती करतो श्री जेधेजी यांना. संपूर्ण कार्यक्रम जो झाला त्याबद्दल जेधे सर. हो, तुमचा आवाज येत. सर्वप्रथम हा येतोय आवाज? हा येतोय, बोला. आवाज येतोय का? या कार्यक्रमामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे ऑनलाईन माध्यमातून जोडले गेलेल्या सर्व मान्यवरांना सादर प्रणाम आणि जय शिवराय. सर्वप्रथम मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय श्री डॉक्टर अतुलजी बिनीवाले, ज्येष्ठ वैद्यकीय विशारद, यांचे आभार मानतो, ज्यांनी जे आज सगळीकडे असलेल्या कोरोना विषयीच्या संभ्रम परिस्थितीवर आश्वासक मार्गदर्शन केले. त्यामुळे थोडस सगळे असे आशावादी पण आहोत. आपण ह्या कार्यक्रमात ऑनलाईन माध्यमातून उपस्थित राहिला, आपला अमूल्य वेळ असा दिला, त्याबद्दल मी हिंदवी स्वराज्य महासंघ यातर्फे आपले पुनश्च आभार मानतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे ऑनलाईन स्वरूपात झूम असो, फेसबुक लाईव्ह हे करण्यासाठी जे अनमोल सहकार्य केले, तसंच सर्व टेक्निकल बाजू सांभाळून या कार्यक्रमात पार पाडण्यास सहकार्य केले, त्याबद्दल श्री आमेय कुंटे यांचे मी हिंदवी स्वराज्य महासंघातर्फे आभार मानतो. आजच्या या घडीला आपणही एक या दिनी संकल्प करावा असं माझ्या किंवा सगळ्यांच्या वतीने मी संकल्प करू इच्छितो. खरे तर माझ्या बॅकग्राऊंडला आता रायरेश्वर आहे. रायरेश्वरच्याच आपण रायरेश्वरच्याच पायापाशी असणाऱ्या वाड्यापासून आपण संकल्प करूया की आज देशभर धडकलेला कोरोना हा शत्रू राष्ट्रातून आलेला घातक शस्त्र आहे. या लढाईत त्याला तोंड देण्यासाठी सर्व भारतीयांच्या बरोबर हिंदवी स्वराज्य महासंघाचे सर्व सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते कायम तत्पर असतील. या कठीण प्रसंगी कोणालाही कसलीही मदत लागली तरी ती आम्ही तत्परतेने करूच. आणि या संदर्भात शासनाने जे जे काही मार्गदर्शन तत्व दिले आहेत व गाईडलाईन दिले आहेत त्या योग्यतेने पालन करून आपण या संकटाचा लवकरात लवकर नायनाट करू असा आज या दिनी संकल्प करूया. आज सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा हिंदवी स्वराज्य महासंघातर्फे आभार मानतो आणि माझ्या आभार प्रदर्शन इथे संपवतो. जय हिंद. धन्यवाद जेधेजी. आणि हा कार्यक्रम आता समाप्त झालाय असं जाहीर करतो. सगळ्या मान्यवरांचे परत एकदा आभार आणि अतुलजी बेनीवाले डॉक्टर यांचे प्रमुख वक्ते म्हणून लाभले आपल्याला, त्याबद्दल त्यांचेही आभार. आणि खूप लोकांचं याच्यामुळे मार्गदर्शन झाल्यामुळे खूप शंका निरसन झालेलं आहे, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर. धन्यवाद.